त्रैलोक्यं दिमिरापो प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. कलशस्य मुखे विष्णुकंठे हृदयसमसिता वरून खाली आहे. सामवेदो अथर्वण. त्याच्यामध्ये पाणी घाला. जलयस्मिन् सन्निधिं करू. याला नारळाला गंध लावायचा. श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम अक्षद्वायची. विलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिक्रियताम. फूल ठेवा तिथं वरती. त्याच्यात हार ठेवलेला आहे बघा तो. या माल्यादीनी सुगंधिनी मालत्यादीनि मय प्रभो मया ग्रथानि पूजार्थम पुष्पाणि प्रतिक्रियताम. हळद कुंकू श्रीखंडम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम इलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिक्रियताम. माऊलींच्या फोटोला तिथं गाथ्याला नंतर करू. सुमनोहरम इलेपनम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिक्रियताम. स्वाहा प्रदानाय स्वाहा समानये स्वाहा. ब्रह्मणे नमः. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोदवर्तनार्थे चन्दनं समर्पयामि. वनस्पतिरसो धूपगन्धाढ्यमृतम् आग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिक्रियतां. रूपं दर्शयामि. पञ्चदर्शय स्वाहा. वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. 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 ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम. ज्ञानदेव 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 तुकाराम.
तुकाराम ज्ञानदेव 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 ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजे उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तुझितो हा परब्रह्म ठेवा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशिने श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय अभंग क्रमांक 1363 अभंग क्रमांक 1363 हरये नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसां राशीन् नाशयति विघ्नानाम् ॐ नमः परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित्तन्नरसिंहमहं भजे मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये
श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावदानेन कथयिष्ये शुभाकथा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्त्या च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षैर्नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम् सुरासुरसेवितपादपङ्कजा करे विराजत्कमनीयपुस्तका विधेश्च पत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुनाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैस्तदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् तुका भासला मानवी वेशधारी परिहालीला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरि व्यापको सर्वजीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा कुंडलीकवरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय। कोळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी आणिलीही रूपाबळे करुणी खळे हरिदासी तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी। महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप चिंतकाचे चिंतामणी महायोगीराज संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रलयातही नष्ट न होणाऱ्या अशा या नित्य अलंकापुरी क्षेत्रामध्ये श्री माऊलींच्या संजीवन समाधीच्या सन्निधीमध्ये आणि वाङ्मयीम गाथातनुम धारण करणाऱ्या प्रत्यक्ष गाथा हे ज्यांचं मूर्त रूप आहे अशा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सान्निध्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संयोजनानं वेदांत सत्संग समितीच्या कुशल संयोजनानं आणि साधक हृदय आपणा सर्वांचं हृदयस्थान असणारे साधकांचं आश्रयस्थान असणारे परमादरणीय परमश्रद्धेय श्री डॉक्टर महाराजांच्या कुशल संयोजनानं
आणि आपणा सर्व संत सज्जनांच्या वैष्णवांच्या मांदियाळीमध्ये अनेक वर्षांच्यापासून चालू असणाऱ्या या अष्टादशाह ज्ञानसत्राच्या आरंभाला आज त्या ठिकाणी ही सेवा करण्याचा सुयोग माऊलींच्या कृपेनं प्राप्त झाला. त्याबद्दल अत्यंत धन्यतेचा अनुभव अंतरंगामध्ये होत आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं चिंतन फार विस्तारानं जरी नसलं तरीसुद्धा तुकोबरायांच्या अभंगांची ओळख आपल्या सर्व साधकांना व्हावी यासाठी महाराजांच्या प्रेरणेनं त्या ठिकाणी हा अष्टादशाह सध्या या तुकोपनिषदाचं चिंतन या ठिकाणी करत आहे. आरंभाला मला हे म्हणावं वाटतं, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले पार्था लागी नारायणे. ज्याप्रमाणे ब्रह्मरसाचं पारणं भगवान नारायण श्रीकृष्णचंद्र प्रभूंनी पार्थासाठी केलं, त्याप्रमाणे या नारायणानं या ब्रह्मरसाचं पारणं तुम्हा आम्हा सर्वांच्यासाठी त्या ठिकाणी दिलेलं आहे, केलेलं आहे. आणि त्यानिमित्तानं सहज पाहुणे म्हणून त्या ठिकाणी माझ्यासारखे आपण तर नित्य याच्यामध्ये राहणार आहात, परंतु आम्ही कधीतरी क्वचित येणार आहोत. पाहुणा क्वचित येत असतो, म्हणून पाहुण्याच्या रूपानं या ठिकाणी आम्ही या अवसरी पातलो आणि त्यातून हा आनंद तुम्हा आम्हा सर्वांना प्राप्त होतो आहे. जगद्गुरु तुकोबाराय, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, संतांनी देवाची भेट घडवून दिली, ही कृतज्ञता आणि हा भाव या प्रस्तुत अभंगामध्ये व्यक्त करत आहेत. आमच्या कुळातील कुळदेवी आम्हाला संतांनी माहीत करून दिली. आपली कुळदेवी कोणती आहे तर विठ्ठल कुळीचे दैवत असं म्हटलेलं आहे. तेव्हा ही कुलदेवी असणारी, हे कुलदैवत असणारं आम्हाला माहिती करून दिलं आणि ते ज्ञात झाल्यामुळे फार बरं झालं. कारण आम्ही त्या कुळदेवीला, ती कुळदेवी आमची ही आहे असं जाणून शरण गेलो आणि तिची अनन्य भावानं शरणागती पत्करल्यामुळे आम्हाला सर्व संकटांच्या मधून त्या ठिकाणी मुक्ती प्राप्त झाली. हरिभक्त संतांनी मोठ्या आग्रहानं आणि भक्तीच्या बळानं या कुळदेवीला नावारूपाला आणलं. भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ आपलं मंतव्य व्यक्त करतात की तुम्ही जर संतांनी हा सोहळा आरंभ केला नसता, माझ्याकडे जर सगळ्यांना घेऊन येण्याचं कार्य जर केलं नसतं तर आम्ही कोण आहोत हे कोणाला कळलं नसतं. त्यामुळे या सगळ्या संतांनी आग्रहानं भक्तिबळानं या कुळदेवीला नावारूपाला आणलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात की संतांच्या संगतीमध्ये मी माझ्या या कुलदेवीच्या पुढे अत्यंत प्रेमानं नाचू लागलो. अर्थात या कुलदेवीच्या भक्तीमध्ये मी अत्यंत आनंदानं कायावाच्या मनानं त्या ठिकाणी रममाण झालो. ज्याने आड यावे काही त्याचे नाही बळ आता, मन येथे साह्य झाले हरीच्या झाले गुणवादी, चुकूर तो गेला काळ झाले बळ संघाचे, तुका म्हणे धरू सत्ता होईल आता करू ते, मन येथे साह्य झाले हरीच्या झाले गुणवादी. सत्संगतीनं आम्ही समर्थ झालो. म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये त्या ठिकाणी आपली भावना व्यक्त करतात की आम्ही या कुलदेवीला शरण गेल्यामुळे, त्या ठिकाणी समर्थ सगळ्यांच्यामध्ये असणारा जो बळीया माझा पंढरीराव त्याला आम्ही शरण गेल्यामुळं आता त्या ठिकाणी विकार वगैरे जे आहेत, शत्रू जे आहेत, त्या शत्रूंचं आक्रमण होण्याची भीती राहिली नाही. आता कामक्रोधादी परमार्थाच्या आड पूर्वी येणारे जे सगळे शत्रू होते, जे त्या ठिकाणी ज्ञानरत्नापहाराय 6 तस्कर जे त्या ठिकाणी सदैव आक्रमण करत होते, आता त्यांचं बळ चालेनासं झालं आहे, त्यांचं बळ कमी झालं. याचं कारण आहे मुळात आमचं मन हे परमार्थाला सहाय्य झालं आणि भगवान श्रीहरीच्या गुणानुवादानं त्या ठिकाणी ते तृप्ततेच्या अवस्थेला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. ज्याला निरंकुशा तृप्ती असं म्हणतात, ती निरंकुशा तृप्ती या भगवंताच्या गुणानुवादानं आम्हाला प्राप्त झाली. श्रीमद भागवतामध्ये महर्षी वेदव्यास जेव्हा त्यांना असंतोष होतो तेव्हा देवर्षी नारदांच्या सांगण्यावरून
एवढं वेदाचं विभाजन करणारे, भारतासारखा पंचमवेद महाभारतासारखे निर्माण करणारे वेदव्यास, परंतु त्यांना भगवंताच्या गुणानुवादाचं अर्थात श्रीमद भागवताचं चिंतन केल्यानंतरच मनःशांती प्राप्त झाली. म्हणून भगवंताची दिव्य कथा, भगवंताचे गुणानुवाद हे अंतरंगाला तृप्त करणारे आहेत. मनाचा परमार्थाविषयी चुकारपणा करण्याचा जो काळ गेला आणि त्या ठिकाणी मन पूर्वी इतरत्र जे धावत होतं आणि परमार्थ करण्याला धजत नव्हतं, आता ते मन त्या ठिकाणी आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, त्या ठिकाणी भगवंताच्या चरणांशी ते मन स्थिर होतं आणि संतांच्या संगतीमुळे अधिकाधिक त्या मनाचं स्थैर्य हे उत्तरोत्तर वाढतं आहे. मानवी मनाचा विषयांच्याकडे ओढ घेण्याचा त्या ठिकाणी सहज स्वभाव आहे, परंतु वारंवार जर सत्संगतीचा त्या ठिकाणी या मनावर परिणाम जर झाला, या सत्संगतीचं हॅमरिंग जर या मनावर त्या ठिकाणी अखंड झालं, तर त्या ठिकाणी ते मन विषयांच्याकडे ओढ घेत नाही. संतांच्या संगतीमुळं या मनाच्या चित्ताच्या स्थैर्याला बळकटी प्राप्त झाली. तुकाराम महाराज म्हणतात की आता आम्ही फार सामर्थ्यशाली झालेलो आहोत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडे, आम्ही सामर्थ्यशाली झालेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही आता जे करू ते होईल. याचा अर्थ व्यवहारातलं जे करू ते होईल नाही, परमार्थामध्ये त्या ठिकाणी आम्ही जे करू ते सगळं होईल. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, अशी अवस्था त्या ठिकाणी या सगळ्यामुळे संतांची जी प्राप्त होते, आम्ही त्या अवस्थेला त्या ठिकाणी प्राप्त झालेलो आहोत. हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी आम्हाला सहाय्य झाला. याचं कारण काय? त्या भगवंताला आवडण्यासारखं आमच्याजवळ काय होतं? महाराज म्हणतात, देवासी तो पुरे एक भाव गाठी, तोची त्याचे मिठी देईल पायी, पाहो निराहीन कवतुके निराळा, मी मज वेगळा होऊन या, काही नघे श्री निमित्ताचा भार, न लगे उत्तर वेचावेची, तुका म्हणे जेवे पडिली या गाठी, मग नाही मिठी सुटो येत, पाहो निराहीन कवतुके निराळा, मी मज वेगळा होऊन या. त्या ठिकाणी भक्तासाठी भगवान सगळ्या प्रकारानं सहाय्य करतो. तर त्या भगवंताला भक्तांच्याकडून काय मिळतं? तर भक्तांच्याकडून अत्यंत आवडती अशी गोष्ट भगवंताला प्राप्त होते. भगवान परमात्मा भक्तावर कृपा करत असताना तो त्या ठिकाणी काय वस्तू समर्पण करतो आहे याच्याकडे न पाहता कोणत्या भावानं त्याचं ते समर्पण आहे, त्या भावनेकडे भगवान परमात्मा पाहणार आहे. व्याधस्याचरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस्य किं पौरुषम, कुब्जाया कमनीय रूपमधिकं किंतत् सुदाम्नोधनम, भक्त्या तुष्यति केवलं न तु गुणैः भक्तिप्रियो माधवः. सुदामा ब्राह्मण दुःख दैरिद्र्य पिढीला मुष्टीपोहे घेऊन या, त्याचे भेटी लागे गेला, शुद्ध भाव देखून या, गाव सोनी याचा देदला. भगवंताला प्राप्त करण्यासाठी म्हणून देवाच्या प्राप्तीकरता आपल्या पदरी एक भाव असला, शुद्ध भाव असला म्हणजे त्या ठिकाणी पुरे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्ता प्रयच्छति तत् अहम भक्तिप्रदम अष्टामी प्रयतात्मना, असं भगवान त्या ठिकाणी म्हणतात. कारण जो भाविक आहे तोच देवाच्या पायाला मिठी देऊ शकतो. अर्थात ज्याच्याजवळ भावाचं बळ आहे तोच भगवान परमात्माला आकळू शकतो. भावबळे आकळे एरवी ना कळे. त्या ठिकाणी हा भगवान परमात्मा एका भावानं भक्ताला पाहिजे तसा प्राप्त होतो. एका ठिकाणी तुकोबारा म्हणतात, भावबळे कैसा झालासी लहान, अनोरणियान महतो महियान, असा भगवान परमात्मा एवढा प्रभू व्हावे, हृदय संपुष्टी राहावे, अंगुष्ठ मात्र अशा स्थानामध्ये हा भगवान परमात्मा भक्ताच्या निवास करतो. आणि तिथून भक्तानं त्याला बाहेर हाकाललं तरीसुद्धा त्या ठिकाणी तो जात नाही. याचं कारण आहे भगवंताला आवडणारा जो भाव आहे तो भक्तांच्या जवळ आहे आणि त्या भावामुळेच त्या भगवंताच्या चरणाशी मिठी देण्याचं सामर्थ्य त्या भक्ताकडे त्या ठिकाणी प्राप्त होतं. त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा मी माझ्या देहत्रयाहून विचारानं वेगळा होऊन साक्षी रूपानं जगाचं कौतुक पाहत राहीन, भगवंताच्या चरणी मिठी देईन आणि देह मी नाही आहे या भावनेनं, एका त्रयस्थ भावानं, साक्षी भावानं त्या ठिकाणी मी या देहत्रयावरून, या त्रिपुटीवरून त्या ठिकाणी निराळा होऊन साक्षी रूपानं या सगळ्या जगाचं कौतुक त्या ठिकाणी पाहत राहीन. कोणत्याही कार्याचा भार आपल्या डोक्यावर घेणार नाही आणि वाणीचा अपव्ययसुद्धा करणार नाही. तुका म्हणे वाचा वाहिली अनंत, भगवंताच्या वाचून
त्या ठिकाणी मी माझ्या वाणीच्या द्वारा अन्य कुठलाही शब्द उच्चारणार नाही. शुकदेवांचं असं वर्णन आहे की ज्या क्षणी शुकदेवांनी श्रीमद भागवताचं अध्ययन केलं त्या क्षणापासून शुकदेवांनी भागवताच्या व्यतिरिक्त आपल्या मुखातून दुसरा अन्य कोणताच शब्द बाहेर काढलेला नाही. तेव्हा तुकोबराय म्हणतात की मी माझ्या वाणीचा अपव्यय करणार नाही, अर्थात माझी वाणी मी भगवंताला समर्पण करेन. तुकाराम महाराज सांगतात एकदा देवाची माझ्या जीवाशी गाठ पडली, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य झालं म्हणजे मग ती ऐक्याची मिठी त्या ठिकाणी पुन्हा सुटणार नाही. लौकिकासाठी या पसाऱ्याचा गोवा काही नाही देवा लागो येत, ठेवावा माथा तो नुचलावा पायी, ठाईची ठाई हालो नये, ढवळल्या मने वितुळेले रूप, नाव ऐसे पाप उपाधिते, तुका म्हणे देव प्रीतीने कवळी, ठेवील जवळी उठवणी, ढवळल्या मन वितुळेले रूप, नाव ऐसे पाप उपाधिते. या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात की भगवंताच्या प्राप्तीसाठी लौकिक वगैरे हे सगळं काही लागत नाही. भगवत प्राप्त्यर्थ साधकानं काय करावं आणि काय करू नये, काय घ्यावं आणि कशाचा त्याग करावा याचं वर्णन करतात की लौकिकासाठी हा सगळा जो पसारा आहे हा पसारा लौकिकाचा हा त्या ठिकाणी भगवंताला काहीही अपेक्षित नाही आहे. तर भगवंताच्यासाठी त्याच्या प्राप्तीसाठी काय करावं तर ठेवावा तो माथा नुचलावा पायी, अनन्य भावानं ऐकांतिक भक्ती त्याची करावी, अव्यभिचारिणी भक्ती त्याची करावी आणि त्याच्या चरणावर त्या ठिकाणी मस्तक ठेवावं आणि ते मस्तक त्याच्या चरणावरचं त्या ठिकाणी पुन्हा एकनिष्ठ भाव असा असावा की ते मस्तक तिथून पुन्हा हलू नये. याचा अर्थ काय की आपली भक्ती जी आहे ती अव्यभिचारिणी असावी. एकदा भगवंताच्या चरणी आपलं पूर्ण समर्पण केलं की अन्य कुठल्याही दैवतांच्याकडे किंवा अन्य कुठल्याही विषयांच्याकडे हे चित्त जाता कामा नये. सेंद्री हेंद्री दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटासाठी जी रडते मागते शिते अवदान. म्हणजे एक बळीया पंढरीराव आम्हाला प्राप्त झाला, त्याच्या चरणावर आम्ही आमचा संपूर्ण भाव समर्पण केला म्हणजे अन्य त्या ठिकाणी कुणाचीही पुन्हा आता उपासना वगैरे करण्याची गरज राहिलेली नाही. ही त्या ठिकाणी एकनिष्ठता तुकोबराय यातून व्यक्त करतात. तर इथून जर आम्ही दुसरीकडे गेलो, आमची वृत्ती जर अन्यत्र कुठे गेली तर काय होईल. ढवळल्या मन वितुळलेलं रूप, या संसारामुळं मन जर चंचल झालं तर त्या योगानं हरीचं जे रूप अंतरंगामध्ये आम्ही साठवलेलं आहे ते हरीचं रूप निघून जाईल. म्हणून संसाराची उपाधी जी आहे ती उपाधी त्या ठिकाणी असणं म्हणजेच भगवत प्राप्तीमध्ये असणारा मोठा प्रतिबंध आहे. आणि म्हणून ते पापच जणू या उपाधीच्या रूपानं या भगवंताच्या प्राप्तीच्या आड आमच्या त्या ठिकाणी अंतरंगामध्ये येत आहे. म्हणून उपाधीचा त्याग करावा. दशमस्कंदामध्ये गोपींनी गोपीगीत गायलेलं आहे. त्या गोपीगीतामध्ये त्या गोपी भगवान श्रीकृष्णचंद्रांच्याकडे एकटक पाहतात आणि त्यावेळेला पापण्या खाली पडतात. तेव्हा त्या गोपी तेवढासुद्धा वियोग देवाचा सहन होत नाही म्हणून त्या गोपी ब्रह्मदेवाला म्हणतात की या ब्रह्मदेवानं सगळं केलं पण त्याला हे कळलं नाही, त्यानं उगीच या पापण्या दिल्या. यामुळे त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनामध्ये आमच्या अंतराय निर्माण होतो या पापण्या जेव्हा त्या ठिकाणी उघड दाखवतात तेव्हा. म्हणून भगवंताचं असं दर्शन त्या ठिकाणी आमच्या अंतरंगात सदैव व्हावं आणि कुठली उपाधीमध्ये येऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात की या संसाराचा त्या ठिकाणी पूर्णपणानं त्याग आणि भगवंताची एकनिष्ठ भावानं ते त्या ठिकाणी केलेली प्राप्ती अर्थात केलेली स्वीकृती या गोष्टी जर साधकानं केल्या तर त्या ठिकाणी निश्चितपणानं देव त्याच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. वाट पाहे उभा भेटीची आवडी, तो निश्चितपणानं त्याला आलिंगन दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला उठवून तो आपल्या जवळ घेईल आणि आपल्या हृदयाशी कवटाळेल. त्या ठिकाणी इतका तो भगवान प्रेमळ आहे. नाही होत भार घातल्या उदास, पुरवावी आस सकळही, ऐसा नाही मज एकाचा अनुभव, धरिला तो भाव उद्धरिले, उतावीळ असे शरणागत काजे, धावा केशी राजे ऐकता, तुका म्हणे हित चिंतनी भरबसा, निधी गर्भवासा येऊ देऊ, ऐसा नाही मज एकाचा अनुभव, धरिला तो भाव उद्धरिले. त्या ठिकाणी या अभंगामध्ये सर्व भार समर्पण करून देवाशी एकनिष्ठ जर राहिलो तर देव उपेक्षा कधीच करत नाही हे तुकोबराय वर्णन करतात. देवावर जर योगक्षेमांचा भार घातला म्हणजे तो भक्ताविषयी उदास राहत नाही. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्याचा योगक्षेम पूर्णपणानं वहन करतात.
एवढंच नाही तर भक्तांची सर्व इच्छा पूर्ण करावी अशी जबाबदारी त्याच्यावर येऊन पडते. अमुक एका भक्ताची देवानं उपेक्षा केलेली आहे असा आतापर्यंत एकाचाही अनुभव नाही आहे. जे जे शरण आले, जे जे त्याच्या चरणाशी शरण आलेले आहेत त्या सर्वांचं त्यानं रक्षणच केलेलं आहे. कारण तो कसा आहे, शरणागता वज्रपंजर अभयदाना तो उदार सकळा देवा अगोचर होसी अविकार अविनाश असा तो परमात्मा असल्यामुळे त्या ठिकाणी अनन्य भावानं जर त्याला शरण गेलं, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. कारण तो बहु आहे करुणावंत. तुकाराम महाराज म्हणतात मला साक्षीला हे आलेलं आहे, अनुभवाला हे आलेलं आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तेच तुकोबर आहे त्या ठिकाणी सांगतात की त्याला जर अनन्य भावानं शरण गेलं तर त्या ठिकाणी तो कुणाची उपेक्षा करत नाही. ज्यांनी ज्याने देवाच्या ठिकाणी भाव ठेवला त्यांचा देवानं उद्धारच केलेला आहे. किरात होणांध्र पुलिंद पुलकसाह आबीर कंका यवना खसादय एन्नेच पापा यदपाश्रयाश्रया शुद्ध्यंते समय प्रभविष्णवे नमः. त्या ठिकाणी किरात होऊन आंध्र पुलिंद पुलकस आदी म्लेंच जातीतल्या भक्तांचाही उद्धार भगवंतांनी केलेला आहे. तेव्हा तो कुणाची उपेक्षा करत नाही. हा केशवराज इतका कृपाळू आहे की भक्तांचा धावा ऐकताच शरण आलेल्या भक्ताचं काम साधण्याकरता तो अत्यंत उतावीळ होतो. तुकाराम महाराज म्हणतात हा देव भक्ताच्या हिताची चिंता करतो आणि तो त्याला गर्भवासाला येऊ देत नाही. त्याला पुन्हा जन्ममरणाच्या या दुःखरूप परंपरेमध्ये तो परमात्मा घालीत नाही अशी त्या ठिकाणी माझी खात्री आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. म्हणून त्या ठिकाणी हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी सर्वांच्यासाठी फार मोठा असा आधार आहे. तुकोबर आहे भगवंताशी वाद करतात. उपजो मरो हेतू आमुची मिराशी हेतू निवारिसी तरी थोर उभा राहे करी खरा खोटा वाद आम्ही झालो निंद लंडपणे उभयता आहे करणे समान तुम्हा ऐसा म्हणे मीही देवा तुका म्हणे हाती सापडले वर्म अवघाची भ्रम फेडीन आता उभा राहे करी खरा खोटा वाद आम्ही झालो निंद लंडपणे. तुकोबर आहे म्हणतात की देवा जन्माला यावं मरावं, किती वेळा जन्मा यावं, किती व्हावे फजित, ही जणू काही आमची वतनदारी आहे. अर्थात तुकोबरायांना हे लागू नाही आहे, ते तुम्हा आम्हा सगळ्यांच्या प्रतिनिधित्वानं त्या ठिकाणी तुकोबराय बोलतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची नित्य वैकुंठामध्ये निवास करणारे निरंजनी ज्यांनी घर बांधलेलं आहे अशा निरंजन अवस्थेमध्ये राहणारे तुकोबराय ज्ञानोबराय यांना त्या ठिकाणी हे काही लागू नाही आहे. परंतु तुम्हा आम्हा सगळ्या भक्तांचा प्रतिनिधी रूपानं त्या ठिकाणी ते ही भावना व्यक्त करतात की जन्माला येणं मरण पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ही काय जणू काही वतनदारी आमची. त्याचं निवारण जर तू केलं तरच तू थोर आहेस. नसता तुझ्यात आणि आमच्यात काय फरक आहे. त्या ठिकाणी आम्ही जर आमच्या प्रारब्धानुसार जेव्हा मुक्त व्हायचं तेव्हा जर मुक्त झालो तर त्याच्यामध्ये तुझं थोरपण काय आहे, तुझं मोठेपण काय आहे. त्या ठिकाणी तुझं मोठेपण यामध्येच आहे की आमचं जरी प्रारब्ध प्रतिकूल असलं तरीसुद्धा तू त्या ठिकाणी त्या सगळ्याचा नाश करून त्या ठिकाणी आमचा उद्धार त्या ठिकाणी करावा. देवा तू या संबंधी आमच्याशी जर वाद करणार असशील तर माझ्यासमोर उभा राहा. तुकोबाराय भगवंताला आव्हान देतात. त्या ठिकाणी आत्यंतिक प्रेमामध्ये भक्ताचं आणि देवाचं असं त्या ठिकाणी नातं किंवा असा संवाद चालतो. तुकोबारायांचं भगवंतावर निस्सीम प्रेम आहे. म्हणून ते म्हणतायत की देवा आमच्यासमोर वादाला उभं राहायचं असेल तर उभा राहा आणि खऱ्या खोट्याचा निकाल तूच कर. कारण त्या ठिकाणी धर्माची तू मूर्ती पापपुण्य तुझ्या हाती, तू सगळं जाणणार आहेस. आम्ही तर लबाड आहोत आणि त्यामुळं आधीच आम्ही निंद ठरलेलो आहोत. पण तुझा मात्र थोरपणा तुला सांभाळला पाहिजे. तू आमच्यासारखा नाही आहेस, तू आमच्यापेक्षा त्या ठिकाणी वेगळा आहेस. देह धारण करून लौकिक व्यवहार करणं हे आपणा दोघांचं सारखंच जरी काम असलं तरी लक्षार्थाच्या दृष्टीनं दोघांचं स्वरूपही जर एक असलं तरीसुद्धा मी जरी तुला म्हणत असलो की मीन तू सारखा आहेस तरी तुझ्यात आणि आमच्यात अंतर आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राने हनुमंताला विचारलं तू कोण आहेस, तेव्हा हनुमानजीने फार सुंदर उत्तर दिलं. देहदृष्ट्या तू दासोहम जीवदृष्ट्या त्वदंशकः आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इते मे निश्चला मती. देहदृष्टीने जर विचारशील तर त्या ठिकाणी मी तुझा दास आहे. जीवदृष्टीने जर विचारत असशील तर ममैवांशो जीवलोके या नायानं मी तुझा अंश आहे. आणि त्या ठिकाणी जर आत्मदृष्टीने विचारशील तर तू आणि मी त्या ठिकाणी निराळे नाही आहोत. आत्मदृष्ट्या तू त्या ठिकाणी जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याच्या दृष्टीने विचारशील तर त्या ठिकाणी तू आणि मी एकच आहोत. तुकोबराय म्हणतात त्या ठिकाणी हे जरी मी सांगत असलो तुझ्यासारखा मी आहे असं जरी म्हणत असलो तरी त्या ठिकाणी तू मात्र निराळा आहेस.
तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्यासारखं होण्याचं वर्म आता माझ्या हाती सापडलं आहे आणि त्या वर्माचा उपयोग करून, मुख्य वर्माचे वर्म येणे साधती सकळ धर्म, ते वर्म आमच्या हाती आलेलं आहे आणि म्हणून त्या वर्माचा उपयोग करून आम्ही या जन्ममरणाधिकाचा हा जो प्रपंच आहे हा सगळा प्रपंच निवारण करू आणि हा जो भ्रम आहे हा सगळा भ्रम नाहीसा करून त्या ठिकाणी शुद्ध अद्वैत तत्त्वज्ञानाच्या बोधावर, आत्मबोधावर आम्ही आरूढ होऊ. त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की कलियुग अत्यंत कठीण आहे. या कलियुगामध्ये अधर्माचं साम्राज्य सगळीकडे पसरतं. कलियुगीय लोकांची अवस्था त्या ठिकाणी कशी असणार आहे, तर त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की मेलियाच्या रांडा इच्छितील हे करू, लाज नाही धरू प्रीत. प्रीत कैशी मागिला पुढीला एक सरोवरी, काळाची पेटारी खांदावा आहे आन दिसे परी मरणची खरे, सापळा उंदेने सामाविली तुका म्हणे झाली मनाची परती, निवळली ज्योती दिसो आली मागिला पुढीला एक सरोवरी, काळाची पेटारी खांदावा आहे. कलियुगामध्ये लोकांचं आचरण कसं असेल, तुकोबाराय त्या ठिकाणी वर्णन करतात की ज्यांचा त्या ठिकाणी पती गेलेला आहे, म्हणजे ज्या गतधवा झालेल्या आहेत, अर्थात ज्या विधवा झालेल्या आहेत, अशा विधवा स्त्रियासुद्धा या कलियुगामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मुलं बाळ व्हावीत, अर्थात आपण पुन्हा प्रपंच करावा अशी इच्छा करतात. वस्तुतः हे शास्त्र विरुद्ध आहे. आता सगळीकडे त्या ठिकाणी ते सर्रास चाललेलं आहे, परंतु हे शास्त्राच्या विरुद्ध आहे. त्या ठिकाणी विधवेनं पुन्हा पती करणं म्हणजे त्या ठिकाणी व्यभिचार नावाचा दोष त्या ठिकाणी त्याच्याकडे येतो. तर विधवा अशी इच्छा करतायत, त्यांनी याविषयी मोह धरावा. तुकोबाराय त्या ठिकाणी जरा पोटतिडकीनं म्हणतात की त्यांना अशी इच्छा होते, म्हणजे त्यांच्या मनात लाज कशी वाटत नाही. पती मरण्यापूर्वीचा आणि नंतरचा व्यवहार जर सारखाच होऊ लागला तर त्या ठिकाणी त्या स्त्रिया जणू काळाची पेटारी आपल्या खांद्यावर वाहतील, जणू काही त्या ठिकाणी फार मोठ्या पापाला आणि फार मोठ्या पुढच्या त्या ठिकाणी अधोगतीला त्या जणू काही जन्म देतील. काळ त्यांच्या खांद्यावर बसेल. एखादी गोष्ट दिसताना तरी चांगली दिसत असली तरीसुद्धा ती करण्यामध्ये खरोखर मरण असतं. सकृत दर्शनी जरी हे वाटत असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याचा परिणाम जो आहे, शास्त्रानुकूल किंवा शास्त्र प्रामाण्यानं जो प्राप्त होणारा परिणाम आहे, तो परिणाम मात्र त्या ठिकाणी महाभयंकर आहे. उंदीर जसा आपलं बीळ समजून सापळ्यामध्ये शिरतो, परंतु त्या उंदराला त्या ठिकाणी सापळ्यात शिरताना जरी वाटत असलं आपले बीळ आहे, तरीसुद्धा शेवटी तो सापळा त्याचा प्राण घेणारा असतो, ते म्हणजे त्याचं मरण असतं. तुकोबाराय म्हणतात की विषयापासून मन परावृत्त झालं तरच शुद्ध आत्मज्योती त्या ठिकाणी अनुभवाला येते. प्रारब्धानुसार आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये त्या ठिकाणी राहावं आणि विषयाच्यापासून विरज्य विषय राहतात, विषयांच्यापासून या मनाला दूर नेऊन परावृत्त करून शुद्ध अशा परमात्म स्वरूपाचा अनुभव त्या ठिकाणी घेण्याच्यासाठी साधकानं प्रयत्न करावा. तुकोबाराय म्हणतात, देवा त्या ठिकाणी वस्तुतः मी अत्यंत निष्ठुर झालो लोकांशी त्या ठिकाणी वादविवाद करण्यानं. निष्ठुर मी झालो अति वादागुणे, हे का नारायणे नेणिजेल, सांडियेली तुम्ही गोतपरी सोय, फोडविली डोळे कर्म हाती, सापडून संधी केली जीवेसाठी, घ्यावयासी तुटी कारण आहे, तुका म्हणे तुझं काय म्हणू उणे, नाभी अभिमाने चाड देवा, सांडियेली तुम्ही गोतपरी सोय, फोडविली डोळे कर्म हाती. देवा आपतेष्टांशी वाद करण्यानं, प्रत्येकाला मर्यादा सोडून बोलणारं मी अत्यंत उद्धट असा त्या ठिकाणी सगळीकडे प्रसिद्ध झालेलो आहे. बऱ्याच वेळेला जो खरा साधक असतो ना, तो खरा साधक सत्याची बाजू घेऊन बोलत असतो आणि त्याच्यामुळे लोकांना त्याचं ते सत्य रुचत नसतं. म्हणून बहुतांशी बरेच लोक खऱ्या साधकाच्या त्या ठिकाणी जवळ त्या ठिकाणी राहत नाहीत. तुकोबाराय म्हणतात की मी सगळ्याला मर्यादा सोडून बोलण्यानं, अर्थात मर्यादा सोडून बोलणं म्हणजे काय, शास्त्रविरुद्ध जे वागणारे लोक आहेत, वेदविरुद्ध संतांच्या सांगण्याच्या उपदेशाविरुद्ध वागणारे जे लोक आहेत, त्यांना निष्ठुर असं बोलण्यामुळं त्या ठिकाणी मी उद्धट ठरलेलो आहे. हे देवा तुम्हाला समजत नाही काय? देवा तुम्ही मला सगळ्याचा संबंध सोडायला लावला, दिले संसारासी पाणी, त्या ठिकाणी सगळं सोडून आम्ही तुमच्या मार्गाला लागलो आणि प्रारब्ध कर्माच्या हातानं तुम्ही माझं डोकं फोडविलं, त्यामुळेच मी व्यवहारामध्ये निष्ठुर झालेलो आहे. देवा तुम्ही मला पंचमहाभूतांच्या या देहाच्या अडचणीत घालून मी म्हणायला लावलं आणि त्यामुळे मी संसाराला जीव अर्पण करून पाप पुण्यात्मक त्या ठिकाणी सगळं कर्म करू लागलो आणि त्या कर्माचं फलस्वरूप जन्म मरण भोगू लागलो. सारांश हे सगळं दुःख माझं
आणि अतोनात नुकसान होण्याला मुख्य कारण, याचं कारण काय आहे तर तू माझी जी केलेली उपेक्षा आहेस ती उपेक्षा हे त्याचं मुख्य कारण आहे. त्या ठिकाणी तू माझी उपेक्षा केली त्यामुळं मी या अहम आणि मम या अध्यासानं ग्रासलं गेलो आणि देहालाच मी आहे असं समजून त्या ठिकाणी मी सगळा व्यवहार करू लागलो. तुकोबाराय म्हणतात, देवा तुला तरी मी काय दोष देऊ रे, तुला तरी दोष देऊन काय उपयोग. देवाला अभिमान आवडत नाही, त्या ठिकाणी त्याला अभिमान अजिबात आवडत नाही. म्हणून आणि मी तर अभिमान केला, या देहाचा अभिमान, या सगळ्या अनात्म पदार्थांचा अभिमान मी धारण केलेला असल्यामुळे त्या ठिकाणी देव माझ्याजवळ आला नाही किंवा देवानं उपेक्षा केली, याच्यामध्ये देवाकडे तरी काय दोष आहे. माझीच बाजू त्या ठिकाणी चुकीची आहे, माझंच नाणं खोटं आहे. खरा भक्त जो असतो ना तो आपल्या प्रियतमाला, आपल्या त्या ठिकाणी देवाला दोष देत नाही, तर तो त्या ठिकाणी आपल्याकडे सगळा दोष घेत असतो. तुकोबाराय म्हणतात की तुझ्या कृपेनं मला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, माझे माझ्या हाता आले आता भले सकळ, कशासाठी विषमथारा तो अंतरा विटाळ, झाली तया दुःखे तोटी मागील पोटी नसावे, तुका म्हणे शुद्ध कुळ तेथे मळ कशाचा, कशासाठी विषमथारा तो अंतरा विटाळ. त्या ठिकाणी आत्मस्वरूपाची प्राप्ती मला यथार्थ अशी झाली आणि ते आत्मस्वरूप माझं माझ्या हाती आलं, मला त्याचा अनुभव प्राप्त झाला. आता त्यामुळे सगळं काही त्या ठिकाणी चांगलं झालेलं आहे. तैसे हरपले आपण पे पावे, तै संताते पाहता घिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा. सत्संगतीमध्ये राहिल्यामुळं त्या ठिकाणी मला माझ्या यथार्थ अशा आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं आणि देवा त्यामुळे आता कुठला भेद राहिला नाही, अभेदत्व अशी त्या ठिकाणी प्राप्ती मला झाली. स्वगत सजाती विजातीय सगळे भेद मावळले, आता भेदाला आश्रय राहिला नाही, कारण हा भेद म्हणजे अंतःकरणातला एक विटाळ आहे. म्हणून त्या आत्मज्ञानानं दुःखाचा नाश झाला. आता मागे भोगलेल्या दुःखाची मनामध्ये आठवण न येणं चांगलं. गेला मागचा काळ गेला, आता मात्र त्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानानं त्या आत्मस्वरूपामध्ये अवगाहन करण्यानं त्या ठिकाणी मला अत्यंत आनंदाची अनुभूती प्राप्त होते आहे. तुकोबाराय म्हणतात की आत्मज्ञानामुळं कुळ शुद्ध झालं आणि त्यामुळे तिथे आता पापाचा मळ अजिबात राहणार नाही. गेला अंतरीचा मळ, अंतरंगातला सगळा मळ निघून गेला आणि तो अंतरीतला मळ निघून गेल्यामुळे त्या ठिकाणी आत्मस्वरूपामध्ये मी अवगाहन नित्य करू लागलो. तर देवाला उद्धारासाठी तुकोबाराय पुन्हा पुन्हा प्रार्थना करतात. समर्थपणे हे करा संपादनी, नसतेची मनी धरिल्याची, दुसऱ्याचे येथे नाही चालो येत, तरी मी निवांत पाय पाहे, खोटियाचे खरे खरियाचे खोटे मानले गोमटे तुम्हासी ते, तुका म्हणे तुम्हा सेवे करिता वाद, होई जे ते निंद जनी देवा, दुसऱ्याचे येथे नाही चालो येत, तरी मी निवांत पाय पाहे. त्या ठिकाणी परमेश्वराची शक्ती किती श्रेष्ठ आहे, त्याचं सामर्थ्य किती थोर आहे, आगाध आहे, याचं वर्णन तुकोबाराय या अभंगामध्ये करतात. तुकाराम महाराज म्हणतात की त्या ठिकाणी देवा समर्थपणे करा हे करा संपादने. देवा आमचा उद्धार करण्याचं तुमच्या मनात नसलं तरीसुद्धा आमच्यावर असणाऱ्या प्रेमानं किंवा आमच्या आग्रहानं किंवा नाईलाज म्हणून भक्ता करता तुम्ही जे उद्धार करण्याचं त्या ठिकाणी जे आपलं ब्रीद घेतलेलं आहे, तुकोबाराय त्याला सोंग म्हणतात, त्या ठिकाणी त्याची संपादनी करा. म्हणजे काय, त्या ठिकाणी ते पुरतं त्या ठिकाणी तुम्ही सोंग वठवा. कारण तुमच्या वाचून दुसऱ्याला भक्तांच्या उद्धाराचं काम करता येत नाही, कारण तुझ्याशिवाय कोणी समर्थ नाही दुसरा. भागवतामध्ये वेदस्तुती आहे, त्या वेदस्तुतीमध्ये त्या ठिकाणी असा भाव व्यक्त केला आहे, जय 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 हे जाम अजित दोष गृभीत गुणान, तोमस यदात्मना समवरुद्ध समस्त भगा, अगज गदो कसा मखिल शक्तव बोधकते, कुचित जयात्मनाच चरतो नुचरे निगमः. देवा तुझा जय जयकार असो, तू काय कर, अजाम जही, अजा म्हणजे माया, या मायेचा तू नाश कर. कारण तू कसा आहेस, अखिल शक्तव बोधकते, सगळ्यांना अखिल शक्तीचं अवबोधन करणारा किंवा अखिल शक्ती प्रदान करणारा तू त्या ठिकाणी एवढा समर्थ आहेस. आणि त्याच्यामुळं आम्ही जर आमच्या बळावर या मायेला जिंकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या मायेकडून हारून जाऊ. कारण ही माया कशी आहे, त्या ठिकाणी गुणवती आहे. ही जरी गुणवती असली तरी ही माया दोष धारण त्या ठिकाणी दोष देण्यासाठी म्हणून ही गुणाला धारण करणारी आहे. वस्तुतः ही माया त्या ठिकाणी दोषवती आहे. तेव्हा या मायेला तुमच्या वाचून कोणीही हरवू शकणार नाही. तुमच्याशिवाय दुसरी कोणाची शक्ती इथे चालत नाही.
म्हणून देवा मी तुमच्या पायाकडे उगीच पाहत नाही, मी अत्यंत आशेनं, कारण उद्धारक समर्थ एकमेव तुम्ही आहात आणि त्याच्यामुळे उद्धारासाठी मी तुमच्याकडे पाहतो आहे. खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करण्याचं तुम्हाला चांगलं अंगवळणी पडलेलं आहे. अर्थात या मायेचा निराश कसा करावा, सदसत विलक्षण अशी माया, या मायेचा निराश करण्याला त्या ठिकाणी तुम्ही एक समर्थ आहात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा तुमच्याशी वाद करण्यानं जो मनुष्य तुमच्याशी वाद करतो तो चार चौघामध्ये निंद्य ठरतो. म्हणून मी आता काही फार बोलत नाही, त्या ठिकाणी मी फार काही बोलत नाही. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, असे तुम्ही सर्वांतर्यामी असल्यामुळं मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी बोलत नाही. शहाण्या माणसानं आपलं ज्ञान आपल्याजवळ किती आहे हे जर झाकून ठेवायचं असेल तर मोठ्या माणसांच्या समोर मौन धारण करावं. बलम मूर्खस्य मौनित्वम असं भर्तृहरीने म्हटलेलं आहे. मूर्ख मनुष्य जर मौन राहिला तर त्या ठिकाणी त्याची काहीतरी लाज राखली जाते आणि तो जर अनापशनाप असं काही जर बरळू लागला तर त्या ठिकाणी त्याची बुद्धी किती आहे, त्याचं ज्ञान किती आहे, सगळं मोठ्या लोकांना कळतं. म्हणून तिथे मौन राहावं. देवा त्या ठिकाणी मी आता फार न बोलता मौन राहतो. त्या ठिकाणी पुढे तुकोबाराय म्हणतात, तुम्हा आम्हा सवे न पडावी गाठी, आले ती जगजेठी कळ आता, किती म्हणो आता वाईटा वाईट, शिव नये वीट आल्यावरी, बोलिल्याची आता हेची प्रचित, भीड भारथित उडविली, तुका म्हणे आली रोकडी प्रचित, रुकडी प्रचिती झाकणे ते किती कोठे देवा, किती म्हणो आता वाईटा वाईट, शिव नये वीट आल्यावरी. तुकोबाराय भगवंताला त्या ठिकाणी हे बोलतात की तुम्हा आम्हा सवे न पडावी गाठी. ते देवाशी जणू काही भांडण करतात आणि देवाशी उपरोधपणानं बोलतात. शास्त्रामध्ये, काव्यशास्त्रामध्ये एक उपरोधिक बोलणं असतं, ज्याला अन्योक्ती असं म्हणतात. सासू बोले सुने लागे. तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला सरळ न बोलता उपरोधानं बोलण्याची पद्धत आहे, शहाण्याला शब्दाचा मार. तसं तुकोबाराय भगवंताशी बोलताना म्हणतात, देवा आमचा उद्धार करण्याचं तुमच्या मनात नसलं, देवा हे जगजेठी आता यापुढे तुमचा आमचा संबंध न येणंच बरं, कारण तुम्ही कसे आहात ते आम्हाला कळून चुकलेलं आहे. जो मुळातच वाईट आहे त्याला तो वाईट आहेस असं किती वेळा म्हणायचं आहे, किती वेळेला सांगायचं आहे. एकदा त्याचा वाईट म्हणून वीट आल्यानंतर त्याला स्पर्शसुद्धा करू नये. देवा मी तुम्हाला मागे कधीतरी निष्ठुर म्हणालो होतो, म्हणून आता त्याचा अनुभव मला आलेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला निष्ठुर बोलल्यामुळं जी मर्यादा माझ्याजवळ होती ती मर्यादासुद्धा माझ्याकडून उल्लंघन झालेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तुमच्या वाईट वागणुकीची प्रचिती मला आलेली आहे आणि म्हणून तो आता आपले दुर्गुण कितीदा कोठा आणि कोणाकोणापासून झाकून ठेवणार आहेस. वस्तुतः भगवान सद्गुणी आहे, परंतु तुकोबाराय त्या ठिकाणी भगवंताशी उपरोधानं या अभंगामध्ये चर्चा करतात. पुढे म्हणताय, देवा तू कसा आहेस, देवा तुझं स्वरूप कसं आहे. तुकोबाराय म्हणतात की तू सर्वसमर्थ आहे, सकळ सत्ताधारी, व्हावे ऐसे काय हरी, परी या कृपेच्या ओरसे, कुणा वयाचे चिपिसे, अंगे सर्वोत्तम, अवघाची पूर्ण काम, तुका म्हणे दाता, तरी हा जीवदान देता, परी या कृपेच्या ओरसे, कुणा वयाचे चिपिसे. हा हरी सर्व सत्ताधारी आहे, तर सर्वसमर्थ आहे. सर्वसमर्थ असताना सुद्धा त्या ठिकाणी तो निष्ठुर होतो. त्यानं निष्ठुर होणं हे चांगलं नाही. निष्ठुर होऊन भक्तांच्या बरोबर वागणं त्यानं चांगलं नाही. ते म्हणा निष्ठुर का केले जे पूर्ण कृपेने भरले, जे पूर्ण कृपेने भरलेलं आहे. देवा असं निष्ठुर होणं चांगलं आहे का, असं निष्ठुर आपण व्हावं का. देवा तुम्हाला कृपेचा पाना सोडण्याविषयी कुंतत बसण्याचंच वेळ त्या ठिकाणी मला लागलेलं आहे. सारखी मी वारंवार तुझ्या पायापाशी सलगी हीच करत असतो, माझा उद्धार कर, माझं रक्षण कर, मला सांभाळ. त्या ठिकाणी सारखं हे पालुपद आपल्या चरणी मी सतत त्या ठिकाणी धरत असतो. कुंतत बसण्याचं वेळच जणू काही मला लागलेलं आहे. एरवी हा भगवान परमात्मा सर्वांगानं सर्वोत्कृष्ट आहे आणि पूर्णपणानं तो आत्मतृप्त आहे. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुणजेत, तो हा रे श्रीहरी, असा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असा हा त्या ठिकाणी हा भगवान परमात्मा आहे. आनंदमयोभ्यासात, मयट म्हणजे आनंदानं प्रचूर, आनंदानं पुरेपूर, ठोस त्या ठिकाणी आनंदानं भरून उरलेला असा हा भगवान परमात्मा आहे आणि तो पूर्णपणानं आत्मतृप्त असा आहे. तुकाराम महाराज म्हणतात की त्याबरोबरच हा परमात्मा एवढा समर्थ आहे, परंतु हा जर दाता असता, यानं जर त्या ठिकाणी आम्हाला जे मागेल ते जर दिलं असतं
तर त्या ठिकाणी या नामाला जर जीवदान दिलं असतं आणि उदार मनानं जर कृपेचा पाहणा सोडला असता तर आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असता. वस्तुतः भगवान उदारच आहे, कृपाळू उदार. त्या ठिकाणी भगवान परमात्मा ऐसो उदार कोण जगमय, त्याच्या इतका उदार कोण आहे? उदाराचा राणा आहे. महाराज या भगवंतानी मारण्यासाठी आलेल्या पूतनेला सुद्धा तिनं स्तनपान करून आईची भूमिका बजावली, म्हणून यशोदा मैयाला जी गती दिली ती त्यानं त्या ठिकाणी पूतनेला गती दिली. एवढा हा भगवान परमात्मा उदार आहे. ऐसो उदार कोण जगमाई, त्याच्या इतका उदार दुसरा कोण आहे? तुकाराम महाराज तरीसुद्धा म्हणतात, गाय जरी दूध देत असली तरीसुद्धा त्या गाईला वासरानं अधिकच ढुसण्या मारल्या तर तिला अधिकच पाना येतो. त्याप्रमाणे तुकोबर आहे, भगवंतानं अधिक कृपाळू व्हावं, अधिक उदार व्हावं यासाठी देवाला त्या ठिकाणी हे विनवितात की हा जर कृपेचा पाना सोडणारा असता तर आमच्या सगळ्या इच्छा त्या ठिकाणी यानं पूर्ण केल्या असत्या. त्या ठिकाणी असा हा भगवान कृपा करणारा आहे. तर या भगवंताच्या प्राप्तीनं त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपता जीवाला प्राप्त होते. कोणापाशी द्यावे माप आपोआप राहिले, कासयाची बरोबरी काय दुरी जवळी, एके दाखविले 10 फाटा पहापासून तुका म्हणे सरले ओझे आता माझे सकळ. त्या ठिकाणी आता भगवंताची प्राप्ती झाली, आता संचित कर्माचा हिशेब देण्याची गरजच नाही. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माने दुष्ट एवात्मनीश्वरे. आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर हृदयातली चिदचित ग्रंथी नष्ट होऊन जाते. छिद्यंते सर्व संशया सगळे संशय नष्ट होऊन जातात, संशय विपर्य नाहीसे होतात. क्षीयंते जास्त कर्माने सगळी कर्म क्षीण होतात. देवा तुझी प्राप्ती झाल्यामुळं आता संचित कर्माचा हिशोब कोणाला द्यायची गरज नाही, कारण आत्मज्ञानानं ते कर्म आपोआप क्षीण झालेलं आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते अर्जुन. ज्ञानाग्नीमध्ये सगळ्या प्रकारची कर्म भस्म होतात. त्या ठिकाणी असं भगवान सांगतात. तेव्हा आता सगळी कर्म क्षीण झाल्यानंतर आता खटाटोप करायची गरजच राहिली नाही. आता खटाटोप कशासाठी करायचा? आत्मरूपानं सगळं सारखंच झाल्यामुळं दूर आणि जवळ असं काहीही राहिलेलं नाही. आत्मस्वरूप असं असतं ते सर्व व्यापी असल्यामुळं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी समीपता किंवा दूरता हा भाव कुठला राहत नाही. वासुदेव सर्वमिती, जग सगळं ब्रह्मरूप त्या ठिकाणी अनुभवाला येतं. तेव्हा देवा आता हे आत्मस्वरूप प्राप्त झाल्यामुळं जवळ दूर वगैरे काही राहिलेलं नाही. तुकोबर आहे उदाहरण देतात, एकावर 0 दिलं म्हणजे त्या ठिकाणी 10 ही संख्या तो दर्शवतो, परंतु त्या एकाच्या खाली असणारा खाली आलेला जर फाटा तो जर थोडासा पुसून टाकला तर मात्र त्या ठिकाणी दोन्ही 0च होतात. त्याप्रमाणे जीवाची जेव्हा शिवाशी भेट होते, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य जेव्हा होतं त्यावेळेला जीव आणि ब्रह्म यांची एकरूपता होते. गणितामध्ये सुद्धा नियम आहे, 0नं जर कोणत्याही संख्येला गुणलं तर त्या ठिकाणी ती किती मोठी संख्या असू द्या ती 0च होते. तसं त्या ठिकाणी जीवाच्या उपाधीचा नाश आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानानं झाला तर त्या ठिकाणी जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी उरला उरी विठ्ठल. पुन्हा दुसरं त्या ठिकाणी जीवाला वेगळी उपाधी किंवा शिवापासून मी वेगळा आहे ही भावना तेथे राहत नाही. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य त्या ठिकाणी होऊन जातं. तेव्हा परमात्म प्राप्तीनं आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानानं जीव नावाच्या उपाधीचा बाध झाल्यानंतर त्या ठिकाणी हा जीव जेव्हा ब्रह्मरूप होतो, तुकाराम महाराज म्हणतात आता माझं अहम आणि ममता हे जे ओझं मी बाळगत होतो ते अहम ममतेचं ओझं माझं संपलेलं आहे. अहंत्व आणि ममत्व हे सगळं निघून गेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अवस्था कशी झाली? तुकोबाराय म्हणतात, नभोमय झाले जळ एकी सकळ हरपले, आता काय सारासारी त्याच्या लहरी तयात, कैचा तेथे यावा सांडी आप कोंडी आपणा, तुका म्हणे कल्प झाला अस्त गेला उदय, आता काय सारासारी त्याच्या लहरी तयात. त्या ठिकाणी तुकोबाराय आत्मस्वरूपानं आपण आत्मज्ञानानं संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी आत्मज्ञान संपन्नता आल्यावर काय होतं हे प्रस्तुताभंगात सांगतात. महाप्रलयाच्या वेळेला जेव्हा सगळं आकाश जलमय होतं, जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं, त्या एका पाण्यामध्ये पृथ्वीवरच्या सगळ्या विहिरी नद्या समुद्र हे सगळे त्या ठिकाणी एकरूप होतात. म्हणजे पाण्याचा जो विहिरी नद्या समुद्र हा जो भेद असतो तो अवांतर भेद या पृथ्वीसह त्या ठिकाणी हरपून जातो, नष्ट होतो. आणि त्यावेळेला त्या पाण्याची हालचाल तरी कशी होणार? कारण सगळं पाणीच आहे. तेव्हा त्याच्या लाटा त्याच्या पोटातच राहणार आहे. लाटा जरी आल्या, लहरी जरी आल्या तरी त्या पाण्यावरच आहेत, त्या पाण्याच्या आतच आहेत. तेथे नदी नद्यांचे ओघ तरी कसे मिसळणार?
त्या पाण्यानं आपणच आपल्याला कोंडून टाकलेलं असतं. तुकोबराय म्हणतात की कल्पांत झाला म्हणजे सगळं जलमय होऊन सूर्यचंद्राचे उदयास्त देखील नष्ट होतात. त्याप्रमाणे आत्मज्ञान संपन्नता प्राप्त झाल्यानंतर चिदचिद ग्रंथीचा भेद आणि सर्व संशयाचा छेद आणि कर्मांचा क्षय. आत्ताच मी सांगितलं विद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया. त्या कर्माचा क्षय होऊन सगळे भेद हरपतात आणि एक आत्माच अमर्याद रूपानं त्या ठिकाणी सगळीकडे राहतो आणि तो आत्मा आपल्याला त्या ठिकाणी अनुभवाला येतो. तुकोबराय पुढे त्या ठिकाणी अभंगामध्ये समर्थाचा अंकित झाल्यानंतर आपल्याला कशी अवस्था प्राप्त होते हे वर्णन करताना म्हणतात, राजा करी तैसे दाम चामतेही चालती कारण ते सत्ताशिरी कोण करी अवेर वाहिले ते सुने खांदी चालीपदी बैसविले तुका म्हणे विश्वंभरे करुणा करे रक्षिले कारण ते सत्ताशिरी कोण करी अवेर. दृष्टांत देतात तुकोबराय. राजा ज्या धातूचं नाणं करतो त्या ठिकाणी ज्याला त्या ठिकाणी पैसा म्हणून मान्यता देतो ते काही जरी असलं तरी त्या ठिकाणी तिथे चालतं. जुन्या काळामध्ये तांब्याचा पैसा असायचा, डब्बू पैसा. नंतर काळ गेला, तांब महाग झालं. आता त्या ठिकाणी अत्यंत हलक्या अशा धातूचा जरी पैसा करत असले तरीसुद्धा त्या पैशावर राजाज्ञेची मोहर आहे आणि त्याच्यामुळे ते व्यवहारामध्ये पैसे द्रव्य म्हणून चालणार आहे. एवढंच काय तुकोबराय म्हणतात की चांबड्यावर जर राजाचा शिक्का असेल तर ते चांबडंसुद्धा पैसे म्हणून त्या ठिकाणी चालतं. ज्ञानोबरायसुद्धा अशाच आशयाची ओवी वापरतात. राजाज्ञेची अक्षरे पुरी राजाज्ञेची अक्षरे पुरी वसतीच्या चर्म तुकड्यावरी तो दावून व्यवहारी मिळती सकळ वस्तू. तांबड्याचा जरी तुकडा असला आणि त्याच्यावर जर राजाज्ञेचा शिक्का असला, राजाज्ञेची मोहर असली तर एरवी ते चांबडं त्याच्याकडे कोणी पाहणारं पण नाही, परंतु त्याच्यावर राजाज्ञेची मोहर असल्यामुळं, त्याच्यावर त्या राजाज्ञेचं अंकण असल्यामुळं त्या चांबड्याला आता त्या ठिकाणी दिव्य असं मूल्य प्राप्त झालेलं आहे. आणि ते चांबडं देऊन आपण कुठली वस्तू त्या ठिकाणी घेऊ शकतो, कारण राजाची सर्वावर सत्ता आहे. त्यामुळे ज्याच्या आज्ञेचा कोण अवेर करू शकतो, राजाने एकदा फरमान काढलं त्याच्या आज्ञेचा अवेर कोणी करू शकत नाही. आपण व्यवहारामध्ये चालणाऱ्या नोटा वगैरे ज्या बघतो त्या ठिकाणी साध्या कागदाचं आहे, परंतु त्याच्यावर जे गव्हर्नरची सही असते, त्याच्यावर जो त्या ठिकाणी सरकारचा शिक्का असतो, त्याच्यामुळे त्या एवढ्याशा तुकड्याला सुद्धा त्या ठिकाणी एवढं मोठं मूल्य प्राप्त होतं, कारण ती राजाची सत्ता तिथे आहे. राजानं एखाद्या आपल्या लाडक्या कुत्र्याला खांद्यावर जरी वाहिलं किंवा त्या लाडक्या कुत्र्याला सिंहासनावर जरी बसविलं तरी त्याचीच सत्ता त्या ठिकाणी चालते. म्हणून असं म्हणतात की मोठ्याच्या कुत्र्याला सुद्धा हाड म्हणू नये, श्रीमंताच्या कुत्र्याला सुद्धा हाड म्हणू नये, कारण त्या ठिकाणी ते कुत्र जरी असलं तरी त्या ठिकाणी ते श्रीमंताचं आहे, कारण त्याच्या आश्रयाला आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्याचा तो अधिकार आहे किंवा ते त्या उच्च स्थानावर जाऊन बसलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की त्या कुत्र्याची सुद्धा सत्ता चालते. तुकोबराय सांगतात की त्याप्रमाणे करुणासागर विश्वंभरानं माझं रक्षण केलं, त्या ठिकाणी आम्ही त्याचा अंकित झालो म्हणून या जगामध्ये पूज्य झालो. पंचतंत्रामध्ये एक गोष्ट आहे बघा, त्या ठिकाणी एकदा एक शेळी कळपातून विखुरली गेली. धनगर उरलेल्या सगळ्या शेळ्यांना घेऊन गेला, एकटीच शेळी जंगलामध्ये राहिली आणि ती शेळी जंगलात राहिली, घाबरली. त्या ठिकाणी त्या शेळीला खाण्यासाठी लांडगा आला, पण त्या शेळीनं जरा हुशारी केली. तिनं त्या लांडग्याला म्हटलं, आत्ताच त्या ठिकाणी या वनाचा राजा असणारा सिंह तो येऊन गेला आहे आणि त्यानं मला सांगितलं आहे की त्या ठिकाणी तू माझी आहेस, तेव्हा माझ्याशिवाय त्या ठिकाणी तुला कोणी स्पर्श करणार नाही आणि कोणी जर आला तर त्या ठिकाणी त्याला नुसतं माझं नाव सांग. त्या शेळीनं त्या लांडग्याला मी सिंहाची असं म्हटल्यानंतर तो लांडगा तिला काही न करता निघून गेला. म्हणजे मोठ्याच्या आश्रयाला जर राहिलं तर मोठ्याच्या आश्रयाला राहिल्यानंतर त्या ठिकाणी कुठलं भय राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही तुझ्यासारख्या समर्थ दात्याच्या आश्रयाला राहिलेलो आहोत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही या जगामध्ये पूज्य झालो, आम्ही या जगामध्ये वंद्य झालो. कारण केला अंगीकार ज्याचा नारायण आहे, नारायणानं ज्याचा अंगीकार केला, देवानं त्या ठिकाणी ज्याला स्वीकारलं. महाराज अंगीकार केला ज्याचा नारायण आहे, निंद्य ते निंद्य असणारे सुद्धा वंद्य होतात. महाराज भगवंतानी त्याचा स्वीकार केलेला आहे. तुकोबराय भगवंताच्या बद्दल विश्वंभरानं माझं रक्षण केलं आणि त्याचं सामर्थ्य किती हा भाव व्यक्त करतात. पुढे तुकोबराय म्हणतात की आम्ही देव तुम्ही देव मध्ये भेव अधिक कैवाडाच्या धावा लागे मागे मागे विठ्ठले भेडसाविले हाके नादे
ओळखी भेदे मोडिली, तुका म्हणे उभा राहे, मागे पाहे परतोनी, कैवाडाच्या धाव लागे, मागे मागे विठ्ठले. या प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराय त्या ठिकाणी म्हणतात की देवा, लोकांना तुकोबराय म्हणतात की तुम्ही आम्ही सगळेजण वस्तुतः देवच आहोत. आम्ही आणि तुम्ही देवच आहोत, आपल्यामध्ये भेद नाही. आपण भगवंताचेच अंश आहोत, आपण देवच आहोत. तरीसुद्धा आपल्यामध्ये भय अधिक असल्यामुळं आपण जीव झालेलो आहोत. त्या ठिकाणी ही द्वैत नावाची जी उपाधी आपल्याकडे लागलेली आहे, त्या द्वैताचं भय असल्यामुळे आपल्याला जीव उपाधीला यावं लागलं. द्वितीयाद्वै भयं भवती असं श्रुती माता म्हणते. ज्ञानोबराय याचं अनुसरण करत म्हणतात, दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे. तेव्हा आम्ही भगवंताच्यापासून त्या ठिकाणी द्वैत भावनेला आलो, आम्ही त्याच्यापासून वेगळे झालो आणि ते द्वैत आमच्याकडे आल्यामुळं, त्या भयामुळं त्या ठिकाणी आम्हाला जीवदशेला यावं लागलं. तुकोबराय सगळ्यांना म्हणतात, वस्तुतः आपण आणि तो परमात्मा यांच्यामध्ये अंतर नाही. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. त्या ठिकाणी कल्पना अविद्या येणे झाला जीव, मायोपादी शिव बोली जे ती नाथबाबा वर्णन करतात. तेव्हा देव आणि तुम्ही आपण एकच आहोत, तरीसुद्धा हा जो भेव, हे जे द्वैत या ठिकाणी पडलेलं आहे, या द्वैतामुळं त्या ठिकाणी आपल्याला अशा या जीवदशेला, या दुःखाच्या दशेला यावं लागलं. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण काळाचंमय चुकण्याकरता शहाण्या संतांच्या मागे मागे राहिलं पाहिजे. आणि त्या संतांनी आपल्याला जो भगवन नामाचा दिव्य असा उपदेश केलेला आहे, विठ्ठल विठ्ठल हे नाव ज्या संतांनी आम्हाला म्हणण्यासाठी दिलेले, उच्चारण्यासाठी दिलेले, त्याचा आम्ही उच्चार वैखरी वाणीनं त्या ठिकाणी केला पाहिजे. संतांच्या मागे आपण गेलं पाहिजे. या मार्गानं जर आपण गेलो तर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी अडण्याचं काम नाही. येण्याची मार्गे चालो जाता, या मार्गानं जर आपण जाऊ तर त्या ठिकाणी कुठेही गुंता पडण्याचं काम नाही. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये त्या निमिराजाचा आणि नवयोगेश्वरांचा संवाद आहे. तेव्हा निमिराजानं नवयोगेश्वरांना म्हटलं, मला भागवत धर्म सांगा. आणि त्यावेळेला नवनाथ एक एक नाथ भागवत धर्म किंवा लक्षणं सांगतात भगवत भक्तांची. आणि त्यावेळेला एक नाथ त्या ठिकाणी अशी भावना व्यक्त करतात, असं सांगतात की या धर्मांचं, या लक्षणांचं जर अनुसरण केलं तर त्या ठिकाणी त्याला कुठेही स्खलित होण्याचं काम नाही, त्याला कुठे पडण्याचं काम नाही. डोळे झाकून त्या ठिकाणी जावं, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे. संतांनी आपल्याला योग्य असा मार्ग त्या ठिकाणी घालून दिलेला आहे. आणि म्हणून या मार्गानं आपण डोळे झाकून चालावं. डोळे झाकून जरी चाललं, डोळे मिटून जरी चाललं, तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कुठेही संकट येण्याची भीती अजिबात नाही आहे. मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले दैसा. या संतांनी आम्हाला त्या ठिकाणी हा शुद्ध असा मार्ग दिलेला आहे. आणि त्या मार्गामुळे त्या ठिकाणी आम्हाला हा स्वच्छ मार्ग प्राप्त झाल्यामुळे त्या ठिकाणी कुठेही आता संकटाची भीती आम्हाला राहिलेली नाही. चालता धनुधरा तरंगाकार हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. त्या ठिकाणी सगळं द्वैत निघून गेलं. आणि त्या ठिकाणी जेणे मार्ग दाविला सोज्वळ, हा सोज्वळ असा मार्ग आम्हाला संतांनी दिला. म्हणून त्या संतांनी दाखवलेल्या मार्गानं त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. संतांनी कोणता मार्ग दाखवला? तर वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालेलो. त्या ठिकाणी ज्या मार्गानं आमचे पूर्वसुरी गेलेले आहेत, त्या मार्गानं आम्ही सुद्धा जातो आहोत. आणि म्हणून आपण सुद्धा ज्ञानोबराय तुकोबराय ज्या मार्गानं चाललेले आहेत, त्याच मार्गानं त्या ठिकाणी आपण जावं. आणि असं जर आपण आपल्या जीवनाची अशी चर्या जर ठेवली तर मात्र त्या ठिकाणी कुठेही आपल्याला संकट येण्याची भीती नाही आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की आम्हाला संतांनी जो विठ्ठल विठ्ठल असा महामंत्र दिलेला आहे, त्याचा अट्टहासानं वैखरी वाणीनं त्या ठिकाणी धावा करा. कारण हा काळ जो आहे ना, हा काळ सगळ्यांना भेडसावणार आहे. कालो जगत भक्षक आहे. हा काळ सगळ्यांना मोठ्याने आरोळी देऊन भेडसावणार आहे, भयभीत करणार आहे. याचं कारण आहे देहादिकांच्या उपाधीमुळे आपण कोण आहोत याची आपल्याला विस्मृती झालेली आहे. आणि त्यामुळं काळाच्या या भीतीला आपण त्या ठिकाणी घाबरतो. तुकाराम महाराज म्हणतात की थोडासा शांत व्हा. शांत व्हा याचा अर्थ काय? त्या ठिकाणी अंतर्मुख व्हा. आणि अंतर्मुख होऊन अंतरंगानं संतांनी सांगितलेलं साधन करून या संसाराच्या व्यवहारापासून उपरत व्हा. आणि अंतर्मुख वृत्ती करून विचारानं मागे परतून पहा. म्हणजे त्या ठिकाणी आपण जीव नसून ज्या ठिकाणी काळाचं भय नाही आहे, उपाधीचा भेद नाही आहे, असं सच्चिदानंद स्वरूप आपण आहोत हे त्या ठिकाणी आपल्याला कळेल.
नाहीतर एक परमात्माचं स्थान जर सोडलं तर जगतामध्ये सगळीकडे भयच भय. भोगे रोग भयम कुले चित भयम वित्ते नृपालात भयम माने दैन्य भयम क्षमारी भयम काये कृतांतात भयम. भर्तृहरीने भयाची यादीच दिलेली आहे, कुठे कुठे कशाचं भय. आणि शेवटी भर्तृहरी म्हणतात सर्वं वस्तु भयान्वितं भुवि नृणां विष्णो पदम निर्भयम. त्या ठिकाणी सगळीकडे भयच भय आहे. फक्त भगवंताच्या चरणांचा जर आश्रय कोणी केला तर तिथे मात्र कोणते भय नाही आहे. म्हणून तुकोबार आहे सगळ्या लोकांना आवाहन करतात की तुम्ही त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाचा आश्रय जर कराल तर त्या ठिकाणी तुम्हाला भय राहणार नाही. हीन शूर बुद्धीपासी आकृतीसे भेद नाही एक दांडी एक खांदी पदोपदी भोगणे एका ऐसे एक नाही भिन्न पाहे प्रकृती तुका म्हणे भूमिखंडे पीक दंडे जेथे ते. तुकोबार आहे त्या ठिकाणी म्हणतात की हा दुर्बल आहे, हा शूर आहे, हा भेद शरीराच्या स्थूल आकारावर अवलंबून आहे. बाहेरून वेगवेगळा दिसतो, त्या ठिकाणी आकार वेगवेगळा आहे. भागवतामध्ये भरत राजाने जड भरताने रहुगणाला उपदेश केलेला आहे. रहुगण राजा पालखीत बसलेला आहे आणि भरत पालखी वाहत आहे. आणि पालखी वाहत असताना रस्त्यामध्ये जर एखादा किडा मुंगी आळी असं काही जर आलं तर त्या ठिकाणी सर्वाभूती भगवत भाव असणारे भरत त्याच्यावर पाय पडू नये म्हणून त्या ठिकाणी त्याला ओलांडून पुढे जातात. याच्यामुळे काय होतं, पालखीचं संतुलन बिघडतं, आतला दांडा राजाच्या डोक्याला लागतो, राजा ओरडतो मी मारेन मी मारेन. त्या ठिकाणी जडभरताने हे ऐकलं बऱ्याचदा आणि राजाचं बोलणं झाल्यानंतर जडभरताने राजाला बोलायला सुरुवात केली. राजा मगापासून मी मारेन मारेन म्हणतो, तू मारशील कुणाला? मारलंस तरी तू या देहाला मारशील आणि मी तर देह नाहीच आहे. अरे राजा म्हणत होता तू एवढा पुष्ट दिसतो आहे आणि असं असताना तुला माझी भीती वाटत नाही का वगैरे. अरे पुष्टता कृशता हे सगळे आत्मस्वरूपाचे भाव नाही आहे, हे सगळे देहाचे विकार आहे. स्थौल्यम कारशम व्याधय आदयश्च क्षुत्रुट भयम कलिरिच्छा जलाच निद्रारतिर्मन्यु रम मदशुचो देहेन जातस्यहि मे न संती. हे सगळे देहाचे विकार आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते नश्यती. हे षडभाव जे आहेत, हे षडविकार जे आहेत ते देहाचे आहेत. आत्मस्वरूप कसं आहे, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भवितावान भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मस्वरूप त्या ठिकाणी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असं आहे. म्हणून राजा त्या ठिकाणी मी देह नाही आहे. मग रहुगणानं त्याची शरणागती पत्करली, त्याच्यावर भरताने कृपा केली. तुकोबराय म्हणतात की हा दुर्बल आहे, हा शूर आहे, हा भेद शरीराच्या स्थूल आकारावर अवलंबून आहे, बुद्धीवर नाही. याच्या उलट चांगल्या वाईट कल्पना हे बुद्धीचे धर्म आहेत, आकृतीचे नाही आहेत. दृष्टांत देतात, एखादा मनुष्य गोल दांडी असणाऱ्या पालखीत बसतो तर दुसरा ती पालखी वाहतो. आत्ताच सांगितलं रहुगण राजावर बसलेला आहे आणि ब्रह्मनिष्ठ भरत पालखी वाहत आहेत. तर हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. समयसी सादर भावे समयसी सादर भावे. महात्मा जो आहे ना तो जो प्रसंग येईल त्या प्रसंगाला आनंदानं त्या ठिकाणी सामोरा जात असतो. एखादा पालखी वाहतो पण दोघेही एकाच वेळी पावला पावलाला परस्पर भिन्न भोग घेतात. राजा पालखीत बसून त्या ठिकाणी सुखाचा क्षण अनुभवतो आणि हा पालखी वाहणारा जो आहे तो शर्माचा अनुभव त्या ठिकाणी करत असतो. पावला पावलेला भिन्न भिन्न भोग त्या ठिकाणी दोघे घेतात. म्हणून जगामध्ये एकासारखं एक काहीच नाही आहे. मुळामध्ये कार्यभूत अशी जी प्रकृती आहे ती अष्टधा प्रकृती 8 प्रकारची आहे, परस्पर भिन्न आहे. तुकाराम महाराज म्हणतात भूमी सगळीकडे एक आहे असं जरी वाटलं तरीसुद्धा काही ठिकाणी पीक भरघोस येतं तर काही ठिकाणी दाट जंगल वाढतं. यामुळे भूमीमध्ये सुद्धा काही भेद आहे ते सिद्ध होतं. भूमी जर आळंदीमध्ये घ्यायची म्हटलं तर लाखो रुपये मोजावे लागतात. तीच भूमी जर आपल्या गावाकडे घ्यायचं म्हटलं तर इथले 1 गुंठ्यामध्ये तिकडे 1 एकरसुद्धा येते. भूमी एक जरी असली तरी त्याच्यामध्ये जसा भेद आहे किंवा एकाच भूमीमध्ये त्या ठिकाणी त्या भूमीचा स्तर जसा आहे त्या स्तरानुसार ती भूमी पीक कमी अधिक त्या ठिकाणी देणारी आहे. आमच्या तिकडे बीड जिल्ह्यामध्ये एक गाव आहे नेकनूर तालुक्यामध्ये कळसंबर नावाचं. त्या गावामध्ये काही शेती अशी आहे, काही क्षेत्र असं आहे की त्या क्षेत्रामध्ये जर तांदूळ पेरला तर त्या साध्या तांदळाला सुद्धा सुगंध सुटतो. अजूनही काही क्षेत्र तिथे आहे तसं ते त्या भूमीचा तो त्या ठिकाणी परिणाम आहे. तिथे जर तांदूळ साधा जरी तांदूळ पेरला तरी त्या तांदूळाला त्या ठिकाणी सुगंध येतो. सुगंधी तांदूळ म्हणून तो वेगळा विकला जातो. त्या क्षेत्राची खूप त्या ठिकाणी किंमत आहे.
तेव्हा भूमी जरी सारखी असली तरीसुद्धा त्या ठिकाणी त्या भूमीमध्ये असणाऱ्या भेदामुळं, तिच्या स्तरामुळं त्याच्यामध्ये पीक किंवा जंगल हे सगळं येतं. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, काय बोलो सांगा या उपरी पांडुरंगा, काही आधारा वाचून पुढे न चले वचन, वाडे ऐसा रस काही करावा सौरस, भक्ती भाग्यसीमा, भक्ती भाग्यसीमा द्यावा जोडून या प्रेमा, कोरड्या उत्तरी नका गौरव वैखरी, करी विज्ञापना तुका प्रसादाची दाना, काही आधारा वाचून पुढे न चले वचन. त्या ठिकाणी तुकोबराय देवाजवळ प्रार्थना करून कृपा प्रसाद या प्रस्तुत अभंगामध्ये मागतात. तुकाराम महाराज म्हणतात की देवा पांडुरंगा, आता एवढं सगळं झाल्यानंतर मी आपल्या काव्यामध्ये कोणता विषय प्रतिपादन करू ते सांगा. त्या ठिकाणी मी काय बोलू, कोणत्याही विषयाला वेदादी प्रामाण्यांचा आधार असल्यापासून त्याचं प्रतिपादन करता येत नाही. आपण कोणताही विषय मांडला, कोणताही मुद्दा मांडला, त्या मुद्द्याला जर वेदांचं प्रामाण्य असेल, संतांचं प्रामाण्य असेल, शास्त्राचं प्रामाण्य असेल, तरच सूरी लोकांमध्ये म्हणजे विद्वान लोकांमध्ये त्याला किंमत आहे, त्याला मान्यता आहे. अन्यथा निराधार जर कोणी बरळू लागलं तर त्याला त्या ठिकाणी किंमत दिली जात नाही. तुकोबराय म्हणतात, देवा वेदादी प्रामाण्याचा आधार असल्यावाचून कोणत्याही विषयाला प्रतिपादित करता येत नाही, त्यामुळे माझ्या काव्यामध्ये शांतरस वाढेल असा काही तुम्ही प्रसाद त्या ठिकाणी करा, माझ्यावर तुम्ही कृपा करा. वस्तुतः तुकोबरायांच्या काव्यामध्ये सगळ्या प्रकारचे रस आहे. दवरसी भरवी सागरू असं संतांचंही वाङ्मय. ज्ञानेश्वरी काय, तुकोबरायांचा गाथा काय, परंतु तरीसुद्धा तुकोबराय भगवंताची प्रार्थना करतात, देवा माझ्या या काव्यामध्ये शांत रस येईल. शांत शब्दाचा एक अर्थ दुसरा हाही आहे. शम म्हणजे कल्याण. शांत हो श्री गुरुदत्त अशी प्रार्थना केलेली आहे. देवाला शांत हो असं म्हटलेलं आहे. किंवा त्या ठिकाणी संतांना शांता महांतो निवसंती संतो, विवेक चोड्यामध्ये म्हणे आचार्य महाराज संतांचं लक्षण सांगताना म्हणतात. तर शांत शब्दाचा अर्थ काय? मराठी भाषेमध्ये शांत हा शब्द वेगळ्या अर्थानं वापरला जातो. एखादा नेहमी बडबड करणारा, नेहमी बोलणारा, पण आज काहीच बोलत नाही, लोक म्हणतात का हो शांत बसलात फार, स्वस्थ बसलात फार. पण इथे शांत शब्दाचा अर्थ निराळा आहे. शम म्हणजे कल्याण. कल्याण करण्याचं सामर्थ्य ज्याच्या शब्दात आहे, ज्याच्या वाणीत आहे, ज्याच्यामध्ये, तो शांत. तुकोबराय भगवंताच्याकडे ही पण प्रार्थना करतात की देवा माझ्या काव्यात शांतरस वाढेल. अर्थात माझ्या या काव्यामुळे, माझ्या या अभंगामुळे या सगळ्या जगताचं कल्याण होण्याची त्या ठिकाणी अवस्था किंवा त्या कल्याण होण्याचा अधिकार, कल्याण होण्याचं सामर्थ्य या माझ्या वाणीमध्ये यावं असा प्रसाद तुम्ही करा, अशी कृपा त्याच्या माझ्यावर तुम्ही त्या ठिकाणी करा. भक्ती भाग्य सीमा द्यावा जोडून या प्रेमा, भक्तीचं अलोट भाग्य वाढेल असं प्रेम त्या काव्याला जोडून द्या. महाराज तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये सगळं भरभरून वाहिलेलं आहे. मला स्मरण होतं पंढरपुरामध्ये असणारे पंडित प्राण भगवान शास्त्री धारूरकर महाराज यांचं. सगळ्या प्रकारच्या शास्त्रांचं त्या ठिकाणी त्यांचं अध्ययन आहे. ही थोर मंडळी ही सगळी त्यांची शिष्य परंपरा आहे. पण सगळ्या प्रकारच्या शास्त्रांचं पूर्ण करतल आमलकवत ज्ञान असणारे शास्त्री महाराज. पण जेव्हा त्यांनी गाथा हातामध्ये घेतली आणि जेव्हा त्यांनी गाथा वाचला, तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी आपल्या मुखातून शब्द बाहेर काढले की मी एवढं आयुष्यभर वेगवेगळ्या शास्त्रांचं अध्ययन केलं, पण आता गाथा हातामध्ये आला ना, आता गाथ्याशिवाय अन्य कशाचं त्या ठिकाणी चिंतन नाही, किंवा त्या ठिकाणी गाथ्या इतकं श्रेष्ठ किंवा गाथ्या इतकं प्रिय मला दुसरं काही नाही. काशी निवासी परमश्रद्धेय गणेश्वर शास्त्री द्राविड गुरुजी यांचे पितृचरण पंडित राजराजेश्वर शास्त्री द्राविड सकल शास्त्र पारंगत असे ते होते. परंतु त्यांनी जेव्हा रामचरित मानस हातामध्ये घेतलं तेव्हा त्या रामचरित मानसाला पुन्हा शेवटपर्यंत सोडलं नाही. तर जरी सगळ्या शास्त्रांची त्या ठिकाणी आपली गती असेल तरीसुद्धा अंततोगत्वा त्या ठिकाणी एक अवस्था अशी येते की या भक्तीच्या क्षेत्राकडे त्या ठिकाणी महात्म्याला सुद्धा यावं लागतं. तुकाराम महाराज भगवंताच्या चरणी प्रार्थना करतात की माझ्या या वाङ्मयातून भक्तीचं अलोट भाग्य वाढेल असं प्रेम या काव्याला तुम्ही त्या ठिकाणी जोडून द्या. नुसत्या कोरड्या शब्दांनी माझ्या वाणीला भूषित करू नका. नुसत्या कोरड्या शब्दांनी त्या ठिकाणी माझी वाणी असता कामा नाही. ज्या वाणीमध्ये भगवत प्रसाद नाही, ज्या वाणीमध्ये भगवंताच्या प्राप्तीबद्दल काही सांगितलेलं नाही, ती वाणी कितीही अलंकारिक असली
ती वाणी किती रसभाव अलंकार यांनी युक्त असली तरीसुद्धा ती वाणी फार काळ लोकांच्या मध्ये राहत नाही. तद वायसम तीर्थमुशंती मानसः नैष्कर्मप्यच्युत भाववर्जितम न शोभते ज्ञानमलम निरंजनम. व्यासांना उपदेश करताना नारद म्हणतात, व्यासांनी महाभारत लिहिलं 1,00,000 श्लोकांचं, तरीसुद्धा मन शांत झालं नाही. नारदांना विचारलं तेव्हा नारदांनी सांगितलं, यथा धर्मादयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तिता न तथा वासुदेवस्य महिमा ही अनुवर्णिता. तुम्ही एवढं सगळं महाभारतामध्ये केलं, म्हणून महाभारती जे नाही ते नोहीची लोकिती, अशी महाभारताची योग्यता असताना सुद्धा या महाभारतामध्ये तुम्ही भगवान वासुदेवाचा महिमा गायला नाही आणि त्यामुळं तुमच्या चित्ताला त्या ठिकाणी शांती प्राप्त झालेली नाही. म्हणून असं वाङ्मय खऱ्या अर्थानं अभंग ठरतं ज्या वाङ्मयामध्ये भगवत प्रसाद आहे. म्हणून संतांची जी वाणी आहे ही प्रासादिक वाणी आहे. खऱ्या अर्थानं संतांची वाणी हीच अभंग वाणी आहे. बाकी संतांच्या वाणीला सोडून, शास्त्राच्या वाणीला सोडून जी वाणी आहे ती भंग पावणारी वाणी आहे. त्या ठिकाणी कितीतरी शास्त्रामध्ये अलंकार रस यांनी युक्त अशा कृती कवींनी करून ठेवलेल्या आहेत. उपमा कालिदासस्य भारवे रथ गौरवम दंडिन पदनालित्य मागे संती त्रय गुणाः, असं वर्णन केलं जातं वेगवेगळ्या कवींच्या बद्दल. परंतु या सगळ्या कवींची जी वाणी आहे ती फक्त अभ्यासापुरतीच त्या ठिकाणी अभ्यासली जाते आणि संतांची वाणी ही मात्र त्या ठिकाणी आत्मज्ञानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी ती जपली जाते. याचं कारण आहे या वाणीमध्ये भगवंताचा प्रसाद आहे. तुकोबराय म्हणतात, देवा त्या ठिकाणी अलोट भाग्य वाढेल असं प्रेम या माझ्या काव्याला जोडून द्या, नुसत्या कोरड्या शब्दांनी माझ्या वाणीला भूषित करू नका. तुकोबराय भगवंताला प्रार्थना करतात, देवा कृपाप्रसादाचं दान तुम्ही मला करा आणि यासाठी मी तुम्हाला विनंती त्या ठिकाणी करत आहे. पुढे तुकोबराय म्हणतात, आहाच तो मोड वाळलियामध्ये अधिराची बुद्धी तेणे न्याये म्हणून संग न करी दुसरे चित्त मळीनद्वारे द्वाड पडे विषासाठी सर्पा भयभीत लोक हे तो सकळी जाणत असा तुका म्हणे काचे राहे कुळाकुड अवगुण तो नाड ज्याचा तया म्हणून संग न करी दुसरे चित्त मळीनद्वारे द्वाड पडे. दुस्संग जर झाला तर त्या दुस्संगानं त्या ठिकाणी काय होतं आणि सत्संगानं काय होतं याचं त्या ठिकाणी प्रतिपादन तुकोबराय करतात. तुकाराम महाराज म्हणतात, उगवलेले मोड मध्यंतरीत वाळून गेल्यानंतर व्यर्थ होतात. पेरणी केली, अंकुरित होतंय बीज, परंतु त्या बीजाला जर पाणी वगैरे काहीच मिळालं नाही, अंकुरित झालेले बीज, तो आलेला मोड, तो आलेला अंकुर जर त्या ठिकाणी जलाच्या अभावामध्ये वाळून गेला तर वाळून गेल्यानंतर पुन्हा किती जरी खतपाणी घातलं काही जरी केलं तरी त्या बीजातून पुन्हा अंकुराची उत्पत्ती होत नाही, ते जसं व्यर्थ जातं. याच न्यायानं उतावीळ माणसाची बुद्धी व्यर्थ असते. म्हणून मनुष्यानं त्या ठिकाणी आपली बुद्धी सदैव चांगली राहावी यासाठी काय करावं तर सर्वश्रेष्ठ असं साधन तुकोबराय सांगतात. ते म्हणतात की संता वाचून दुसऱ्याची संगती त्या ठिकाणी करू नये. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. त्या ठिकाणी मनाला दुर्बुद्धी कधी येऊ नये आणि ते मन दुर्बुद्धीनं ग्रस्त होऊ नये म्हणून त्या मनाला सदैव संतांच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. एक दुर्बुद्धी किंवा एक दुर्बुद्धी मनुष्य सगळ्या त्या ठिकाणी केलेल्या कर्मावर पाणी फिरू शकतो. रामायणामध्ये दुर्बुद्धी असणारी मंथरा, त्या मंथरेचा संग, कुबुद्धी असणाऱ्या मंथरेचा संग कैकेयीने केला आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी सगळं काम बिघडून गेलं. म्हणून दुष्ट लोकांचा किंवा दुर्बुद्धीयुक्त लोकांचा संग त्या ठिकाणी करू नये. दुस्संग हा सर्वतः त्याज्य. एक वज्रसूची नावाचं उपनिषद आहे, त्या उपनिषदामध्ये एक चर्चा आलेली आहे. त्याच्यामध्ये असा विषय चर्चेला आहे, कस स्वर्ग हा कहा नरक हा. स्वर्ग कशाला म्हणायचं, नरक कशाला म्हणायचं. आता स्वर्ग काय नरक काय हे कोण सांगणार. आपण काय स्वर्ग पाहून पुन्हा खाली थोडंच सांगायला येऊ शकतो की हा स्वर्ग आहे हा नरक आहे. त्या ठिकाणी तिथे चिंतन मांडलेलं आहे की सत्संग एव स्वर्ग हा दुस्संग एव नरक हा. संतांचा संघ हाच स्वर्ग आहे आणि त्या ठिकाणी दुष्टांचा संघ हाच नरक आहे. आणि म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी. समर्थ रामदास स्वामी सुद्धा यासाठी हेच प्रतिपादन करतात की सदैव संतांची संगती धरावी, संतान वाचून संगती दुसऱ्याची करू नये. कारण जर इतरांची कोणाची संगती केली, अनात्म पदार्थाची जर संगती केली तर त्या योगानं चित्त रागद्वेषांनी मलिन होऊन आपलं अहित होतं.
म्हणून त्या ठिकाणी अनात्म पदार्थाचा संग होता कामा नये. म्हणून भगवंताच्याकडे अनेक प्रकारानं मागणं मागितले. अखंड जया तुझी प्रीती मजदे तयांची संगती मग मी कमळापती तुझ बाणानी काटाळा पडोन राहीन तयठाई उगाच संतांची ये पाय. या संगतीसाठी तुकोबरायांनी संतांचे न्हाणी होईन किडा असं म्हटलेलं आहे की संतांची संगत जर मिळत असेल तर तिथं त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर बसणारा किंवा त्यांच्या जवळ राहणारा त्यांच्या गाडीत बसणारा असंच पाहिजे असं नाही आहे. त्या ठिकाणी त्यांच्या न्हाणीमध्ये असणारा किडा जरी झालो तरी सुद्धा संतांच्या संगतीनं माझं कल्याण होईल. कारण दुष्टांची संगत जर केली तर त्या दुष्टाच्या संगतीनं त्या ठिकाणी आपला नाश होतो, आपलं अहित होतं. कुसंगे नाडला साधू जायचा असं म्हटलेलं आहे. ढिकुणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू जायचा. अनमोल आणि कठीण असा हिरा त्याच्यावर ऐरणीवर ठेवून घणाचे घाव घातले तरी सुद्धा न फुटणारा टणक हिरा, परंतु ढेकणाच्या संगतीत जर आला तर त्याचे तुकडे तुकडे होतात. म्हणून साधू जरी असला तरी तो जर कुसंगतीमध्ये आला तर त्या ठिकाणी त्या साधूचं सुद्धा अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. बरीच उदाहरणं अशी आहे की मनुष्य सर्वथा चांगला राहतोच असं नाही, कधीतरी कुसंगतीनं त्या ठिकाणी त्याचं अधःपतन होतं. महाभारतामध्ये कर्ण आहे. कर्ण एवढा दानी होता, दानशूर होता, दान देण्यामध्ये माहीर होता, परंतु कर्ण एवढा जरी होता, महाराज एका ठिकाणी भगवंतानी कर्णाला अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ मानले. अर्जुना त्या ठिकाणी दातृत्व करण्यासारखं तुझ्याकडे नाही. त्या ठिकाणी तू कर्ण अत्यंत दातृत्ववान आहे, कर्ण अत्यंत त्या ठिकाणी दाता आहे, दान देणार आहे. तेव्हा त्या ठिकाणी दुस्संगानं चांगला जरी मनुष्य असला तरी सुद्धा त्या चांगल्या मनुष्याला अधःपतनाला जावं लागतं. कर्ण जरी चांगला होता तरी त्यानं दुर्योधनाच्या सारख्या कुसंगाची संगती धरलेली होती आणि त्याच्यामुळं द्रौपदी वस्त्रहरणाची जी कल्पना आहे ती कर्णाच्या सारख्या सडक्या मेंदूतून बाहेर आलेली आहे. एवढा कर्ण चांगला असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या कर्णानं वाईट संगती केल्यामुळं त्या ठिकाणी तो कर्ण बिघडला. ते मृत्युंजय वगैरे ते कादंबरीकार कर्णाला खूप मोठं मानतात आणि लोक त्यांचं ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवून कर्ण मोठा असं समजतात. कर्ण जरी एका अंशानं मोठा असला तरीसुद्धा त्या कर्णानं घोडचूक केली, त्यानं वाईटाचा संग केला आणि वाईटाचा संग केल्यामुळं कर्णाचं जीवन सगळं त्या ठिकाणी बर्बाद झालं. कर्ण त्या ठिकाणी अधःपतनाला गेला. म्हणून तुकोबाराय उदाहरण देतात, सर्पाच्या पोटामध्ये विष असतं म्हणून लोक त्याला स्पर्श करण्यासाठी पितात. सापामध्ये विष आहे म्हणून त्याच्याकडे कोणी जात नाही. दुर्जन आणि साप यांची तुलना एका सुभाषितकारानं केलेली आहे. साप काय करतो, ज्याला चावतो त्यालाच विषाची बाधा होते, पण दुर्जन काय करतो, एकच त्या दशती श्रोत्रम अन्य प्राणैर वियुज्यते. हा दुर्जन एकाच्या कानाला लागतो आणि दुसरा मात्र प्राणाला मुकतो, म्हणजे दुसऱ्याच आईत होतं. दुर्जन मनुष्य निंदा करून एखाद्याच्या बद्दल वाईट सांगतो आणि त्याचं मत बदलून जातं. एकच त्या दशती श्रोत्रम अन्य प्राणैर वियुज्यते. सर्पाच्या पोटामध्ये विष असतं म्हणून लोक त्याला स्पर्श करण्याला घाबरतात आणि हे सर्व ही गोष्ट सगळेजण जाणतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे वाईट आहे, जे वाईट लाकूड असतं ते इमारतीच्या कामाला कच्चं असतं. त्या ठिकाणी अर्थात अवगुण्याच्या हिताला प्रतिबंध त्या ठिकाणी करत असतो. म्हणून अवगुणी लोकांची संगती त्या ठिकाणी करू नये. भागवतामध्ये असं म्हटलंय की साधकानं न स्पृशे दारबीमापी, म्हणजे लाकडाच्या बाहुलीला सुद्धा साधकानं स्पर्श करू नये. ग्राम्यगीतम न श्रृणुया, ग्राम्यगीतांचं श्रवण करू नये, कारण त्यामुळे आपल्या अंतरंगामध्ये कधी विकार वाढतील हे नाही सांगता येत. म्हणून बाकीचं जे आहे ते ऐकायला परवानगी नाही आहे. तुका म्हणे ते भजन प्रमाण, फक्त भजनाला त्या ठिकाणी परवानगी आहे. बाकीचं बाहेरचं जे चाललेलं ना सिनेमातली गाणी वगैरे ही विकारांचं उत्तेजन करणारी आहेत. म्हणून ही ग्राम्यगीतम न श्रृणुयात, साधकासाठी त्या ठिकाणी या गीतांचं श्रवण करायचं नाही, हा दंडक त्या ठिकाणी घालून देलेला आहे. तुकोबाराय भगवंताला म्हणतात, देवा की तुझी भेट कधी होईल त्यासाठी व्याकुळतेनं तुकोबाराय आळवतात. क्षणक्षणा जेवा वाटतचे खंती, आठवतो चित्ती पाय देवा, येई वो येई लवलाही, आलिंगुनी बाही क्षेम देई, उतावीड मन पंथ अवलोकी, आठविती चुकी काय झाली, तुका म्हणे माझ्या जीवीच्या जीवना, घाला नायरणा उडी वेगी, येई वो येई लवलाही, आलिंगुनी बाही क्षेम देई. त्या ठिकाणी तुकोबाराय अत्यंत व्याकुळ झालेले आहेत आणि अतिव व्याकुळ होऊन
तुकोबराय भगवंताच्याकडे प्रार्थना करतात, देवा तू लवकर भेटत नाही आहेस, याबद्दल माझ्या मनामध्ये क्षणाक्षणाला दुःख वाटतंय. जय हे आकाशवर पडो पाय, जय ब्रह्मगोळ भंगा जाय, जय वडवाना त्रिभुवन खाय, तुझीच आन वाईन गा. त्या ठिकाणी मी तुझ्यासाठी झुरतो आहे. ज्ञानोबरायाने विरहीण व्यक्त केली आहे. घनु वाजे गुणगुणा, वारा वाहे ऋणझुणा, भव तारकू हा काणा, वेगी भेट वागा. चांदवो चांदणे, चापेवो चंदणू. त्या ठिकाणी भगवान परमात्माची भेट माझी कधी होईल? त्याची भेट होण्यासाठी म्हणून आता माझं सर्वस्व आहे. अष्टभोग भोगणे माते नाही चाळ, मला इतर काही जरी दिलं तरी आता ते त्याच्या इतकं मोठं वाटत नाही. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कानो वनमाळी भेट वेगी भेटवा का. त्या ठिकाणी भगवंताच्या भेटीसाठी तुकोबराय अत्यंत व्याकुळ झालेले आहेत, अत्यंत आर्त झालेले आहेत. आर्त, ज्ञानी, जिज्ञासू आणि अर्थार्थी 4 प्रकारचे भक्त आहेत. पण भगवान आर्त भक्ताला त्याच्या आर्ततेला त्या ठिकाणी जाणून तात्काळ भेटण्यासाठी येतो. आर्तता तशी यावी. तुकोबराय आर्ततेनं देवाला आळवतात. आर्त भक्ताचं भगवान लवकर ऐकतो. सिरियस पेशंट जो असतो ना, तो आधी बघितला जातो. त्या ठिकाणी आर्तता अंतरंगामध्ये अतीव आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या आर्ततेला पाहून भगवान धावून येणार आहे. गजेंद्रानं आर्ततेनं धावा केला, द्रौपदीनं आर्ततेनं धावा केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखयाला वेळेला. महाभारतात प्रसंग आहे. एकदा धर्मराजांना इच्छा झाली की भगवान श्रीकृष्णांच्या पंक्तीला आपण भोजन करावं. पण भगवान द्वारकेला आहेत, धर्मराज हस्तिनापुरात आहेत, काय करावं? व्याकुळ झाले. भीमानं विचारलं, दादा व्याकुळतेचं कारण काय? सांगितलं, मला देवाबरोबर भोजन करण्याची इच्छा झाली आहे, पण देव लांब आहे, काय करावं? भीमानं म्हटलं, चिंता करू नका, माझ्यावर सोडा, मी आणतो देवाला. तुम्ही काय करा, पान वाढलं म्हणजे मग मला बोलवा, मला आवाज द्या, मी देवाला घेऊन येतो. आता अजून जेवायला 1 तास होता. 1 तासामध्ये कसं तरी करून देवाला आणलं असतं, पण हा म्हणतोय पान वाढल्यानंतर तुम्ही मला आवाज द्या, मी देवाला घेऊन येतो. धर्मराजाने जेव्हा पान वाढलं तेव्हा भीमाला आवाज दिला. भीमानं काय केलं, आपल्या हातामधली गदा होती ती गदा वर फेकली आकाशामध्ये आणि आर्ततेनं देवाला आळविलं. देवा, ही गदा खाली येईपर्यंत जर तू आला नाहीस तर मी ही गदा माझ्या मस्तकावर धारण करेन आणि माझा कपाळ मोक्ष होईल, तुमचा भीम तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. आणि भीमानं वर गदा फेकली. ती खाली येण्याच्या आत भगवान स्वतः प्रकट झाले, त्यांनी वरच्यावरती गदा धरली. भगवंतानं म्हटलं, भीमा हा काय वेडेपणा आहे? भीमानं म्हटलं, देवा माझ्या दादांना तुमच्याबरोबर जेवायचं आहे, लवकर चला पंक्तीला बसा. आर्तता, त्या ठिकाणी भगवंताला आर्तता अत्यंत प्रिय आहे. तुकोबराय आर्ततेनं देवाला त्या ठिकाणी आळवितात. देवा, अरे तू लवकर भेटत नाही आहेस म्हणून मला क्षणाक्षणाला दुःख वाटत आहे. माझ्या चित्तामध्ये तुझ्या पायाचं अखंड स्मरण होत आहे आणि याकरता देवा तू लवकर ये, बाहू पसरून मला क्षेम आलिंगन दे. त्या ठिकाणी तुझ्या आलिंगनाची मी अपेक्षा करतोय. आलिंगनी सुख वाटे, प्रेम चिदानंदी घोटे. भगवंताचं आलिंगन प्राप्त झाल्यानंतर काय अवस्था प्राप्त होते? ज्ञानोबरायांनी वर्णन केले. जो भाव मूळ गीतेमध्ये नाही तो ज्ञानोबरायांनी वर्णन केलाय. अर्जुनाला भगवंतानी सगळा उपदेश केला गीतेचा. अर्जुनानं नष्टो मोहा म्हणून त्या ठिकाणी भगवंताला खात्री दिली, पण भगवान सर्वांतर्यामी जाणतात की अर्जुनाच्या मनामध्ये थोडासा लेश मात्र मोह राहिलेला आहे. मग भगवंतानी काय केलं? ज्ञानोबराय वर्णन करतात. त्या ठिकाणी भगवान रथावर उभे राहिले. मग तो सावळा सकंकणू, बाहू पसरोनी स्वदक्षिणू, आलिंगेला स्वशरणो भक्तराजू. आलिंगन दिलं आणि काय केलं? हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत नमोडित अर्जुना केले आपणा ऐसे. भगवंताच्या आलिंगनानं तत्स्वरूपता प्राप्त होते. म्हणून देवा माझं मन अत्यंत उतावीळ आहे, मी तुझी सारखी वाट पाहतो आहे. ये ओ विठ्ठले माझे माऊली आहे, निढळावरी कर ठेवून वाट मी पाहे. ज्या अर्थी तू लवकर भेटत नाहीस त्या अर्थी तुझ्या आठवणीत राहण्यासारखी माझ्याकडनं काही चूक झाली आहे का? ज्ञानोबराय सुद्धा भगवंताच्या भेटीसाठी एवढे व्याकुळ आहेत. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गाय गे माये सांगत आहे, उड उड रे काऊ तुझे सोनेन मडवेन पाहू. त्या ठिकाणी माझा देव, माझा प्रभू, माझा स्वामी माझ्याकडे येईल ही वार्ता त्या ठिकाणी तू मला का बरं देत नाही आहेस? तुकोबराय म्हणतात, देवा तू लवकर येत नाहीस म्हणजे माझ्याकडनं काही अपराध झाला आहे काय? माझ्याकडनं अक्षम्य एखादी चूक झाली काय?
तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या जीवाचं जीवन त्या ठिकाणी तू आहेस. जीवीच्या जीवना त्या ठिकाणी माझ्या जीवाचं जीवन असलेला नारायण तू आहेस. म्हणून तू काय कर, लवकर उडी घाल आणि लवकर ये आणि लवकर येऊन त्या ठिकाणी मला भेट दे. त्या गोपींनी आर्ततेनं गोपीगीत म्हटलं आणि शेवटी अशी अवस्था झाली की त्यांच्या शरीरातून प्राण निघून जातील अशी अवस्था झालेली. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, मीन तैसा तळमळे जलावीन. देवा तसा मी तुझ्या कृपे वाचून झालेलो आहे. म्हणून तुकोबाराय अत्यंत आर्ततेनं त्या ठिकाणी भगवंताला आळवतात. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुम्हाला आळवू नये तर काय करावं, कारण आळी करावी ते कळते बाळका, बुजवावे का नाही ना तुम्ही, निवाडतोत येथे असे पायापाशी तुम्हा आम्हाविषयी एके ठाई, आणि कते आम्ही न देखोसे झालो, जाणावे ते शिणले भागलेसे. आणि कते आम्ही न देखोसे झाले, जाणावे ते शिणले भागलेसे. तुका म्हणे तुम्हा लागते सांगावे, अंतरेचे ठाव काय नाही, निवाडतो येथे असे पायापाशी तुम्हा आम्हाविषयी एके ठाई. समर्थांचं बाळ त्या ठिकाणी अनन्यतेनं भगवंताच्याकडेच भक्त प्रार्थना करत असतो. देवा आम्ही तुझ्यापाशी प्रार्थना करू नये तर कुणापाशी करावी. शरण आलो नेणतपणे, मतिमंद सर्व जाणे, मतिमंद सर्व ज्ञान आहे, मतिमंद आहे पण शरण आलो त्या ठिकाणी तुला. देवा हट्ट करावा हे आम्हाला बाळकाला समजतं, परंतु त्या आपल्या बाळकाचं कोड पुरविणं, त्या बालकाचा हट्ट पुरविणं, तुम्ही आमची माता आहात. त्या ठिकाणी विठाई माऊली आहे, तेव्हा आईला जसं बाळकाला काय पाहिजे हे कळतं, तसं तुम्हाला आम्हाला काय हवं आहे ते कळू नये काय. देवा तुमच्या आमच्या परस्पर वागणुकीचा वागणुकी संबंधीचा निकाल एका तुमच्या पायाजवळच होणार आहे. तुमच्यापाशी येऊनच निर्णय होणार आहे. तुमच्या वाचून आम्हाला कोणाला पाहावंसं सुद्धा वाटत नाही. तुकोबाराय अव्यभिचारिणी भक्तीचं प्रतिपादन करतात. तुम्हा वाचून आम्ही त्या ठिकाणी कोणाकडे पाहत पण नाही आहेत. आणि असं असता देवा तुम्हाला त्या ठिकाणी आमची दया येत नाही काय. आपलं लेकरू शिणलंय, आपलं लेकरू भागलंय, आपलं लेकरू थकलंय, तेव्हा त्याला आता जवळ घेतलं पाहिजे, त्याची विचारपूस केली पाहिजे, प्रेमानं मायेनं त्याच्या पाठीवर हात फिरवला पाहिजे. हे तुमचं कर्तव्य नाही काय. देवा या कर्तव्याची तुम्हाला आठवण आम्ही करून द्यावी काय. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्हाला हे सगळं सांगावं लागतं काय. त्या ठिकाणी हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला आमच्या अंतरंगातला भाव कळत नाही काय. देवा तुम्हाला आमच्या अंतरंगातला सगळा भाव कळतो न सांगता तुम्हा कळू ते अंतर विश्वंभर परिहारच नाही लागे. देवा तुम्ही सर्वांतर्यामी आहात. गोपी यशोदेकडे गाराणं सांगायला येत असत, परंतु त्या ठिकाणी गाराणं सांगायला आल्यानंतर त्या गोपी जरी गाराणं सांगत असल्या, कन्हैया आमचं लोणी खातो, तरीसुद्धा त्या गोपींच्या मनामध्ये मात्र ही तीव्र तळमळ असे की कान्होबानं आमचं माखन खावं. म्हणून रोज त्या गोपी कन्हैयासाठी सुंदर असं माखन तयार करून वाट पाहत असत. आणि सर्वांतर्यामी भगवान ज्या गोपीच्या अंतरंगातली तीव्र तळमळ असे, त्या गोपीच्या अंतरंगातली तळमळ जाणून तिच्याकडे माखन खाण्यासाठी जात असत. तेव्हा देवा आमच्या अंतरंगातली तळमळ तुम्ही जाणा आणि तळमळ जाणून आमच्यावर कृपा करा. लवकरात लवकर आम्हावर कृपा करा, आम्हाला भेट द्या, आम्हाला दर्शन द्या आणि आपल्या त्या ठिकाणी कृपा प्रसादानं आमचं मन शांत करा. तुकोबाराय भगवंताच्या चरणी प्रार्थना करतात. त्या ठिकाणी यथामती या अभंगाच्या या मालिकेचं या त्या ठिकाणी अंशाचं चिंतन त्या ठिकाणी जे भगवंताच्या कृपेनं माऊलींच्या कृपेनं स्फुरलं ते माऊलींच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी आणि तुम्हा सर्व संत सज्जन महानुभाव वैष्णवांच्या चरणी सादर समर्पित करून या ठिकाणी या वाणीला पूर्णविराम देतो. पुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.
अमृताची फळ तेची चाली पुढे तेची चाली तेची पुढे चाली बीजाची ऐसियाचा संग देणाराय ऐसियाचा संग देणारायणा ओलावा वचना ओलावा वचना जयाचिया ऐसियाचा संग देणारायणा उत्तम सेवन शीतळ कंठासी पुष्टिकांती तैसी पुष्टकांती तैसी दिसेवरी ऐसियाचा संग देणारायणा ऐसियाचा संग देणारायणा ओलावा वचना ओलावा वचना जयाचिया ऐसियाचा संग देणारायणा ऐसियाचा संग देणारायण तुका मानतैसे होई जेते संगे वास लागे अंगे चंदनाचा वास लागे अंगे चंदनाचा ऐसियाचा संग देणारायणा ऐसियाचा संग देणारायणा ओलावा वचना जयाचिया ओलावा वचना जयाचिया ओलावा वचना ओलावा वचना जयाचिया ऐसियाचा संग देणारायणा ऐसियाचा संग देणारायणा देणारायणा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग एक विनंती करायची आहे मला की डॉक्टर महाराज आपल्या सगळ्यांच्यासाठी ही मोठी पर्वणी त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून
आयोजित करतात. तर त्याबद्दल त्या ठिकाणी अंतरंगामध्ये तीव्र इच्छा झालेली आहे की त्यांना श्रीमद भागवताचा प्रसाद या निमित्तानं त्या ठिकाणी द्यावा. म्हणून मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी हा भागवताचा प्रसाद स्वीकारायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. यानंतरचं सत्र बरोबर 9:30 वाजता प्रारंभ होईल.